जरा जोरात. अरे वा. आणखी एकदा. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. 100% 12वी बोर्डाच्या परीक्षेत टॉपला असणार आहे. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मित्रांनो, त्या ठिकाणी सिद्धी आहे, वैष्णवी आहे, भाग्यश्री आहे. उत्स्फूर्तपणानं या आपल्या तीनही मुलींनी आपली मनोगत व्यक्त केली. मी मुद्दाम असं म्हटलं की उत्स्फूर्तपणानं माणूस जरा खरं बोलतो आणि म्हणून आपण एक थोडीशी टेस्ट घेतली आणि उत्स्फूर्तपणानं बोलण्यासाठी आव्हान केलं. या तिघींनीही उत्स्फूर्तपणानं आपल्या भावना व्यक्त करताना अत्यंत मोकळेपणानं, अत्यंत सहजपणानं आपल्या भावना व्यक्त केल्या. मग त्या कॉलेजविषयी असेल, त्या आपल्या शिक्षकांविषयी असेल, आपल्या चुकांविषयी असेल, काही असेल, किंवा अगदी सहजपणानं त्या बोलत होत्या. आणि तुम्हाला सुद्धा मनामध्ये वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या अनुभव, आठवणी आल्या असतील. अरे माझ्या बाबतीत असं झालं, मी पण बोललं पाहिजे होतं, मी पण सांगायला पाहिजे होतं. प्रथमतः ह्या तिघींसाठी आपण जोरदार एकदा टाळ्या वाजवू. भाग्यश्रीनं या ठिकाणी असं म्हटलं की शपथग्रहण कार्यक्रम ही बोर्ड वाचल्यानंतर तिनं अत्यंत सत्य मत तिचं मांडलं. खरं खरं बोलली. खरं तर असा टायटल देऊन कार्यक्रम नकोच आहे. कशाची शपथ? तर कॉपी न करण्याची शपथ. असं कुठे असते? विद्यार्थ्याला कॉपी न करण्याची शपथ देणं म्हणजे टाकायला जाऊन भांडण म्हणून. आणि हा काय प्रकार व्हावा? देशमुख सर या ठिकाणी म्हणत होते की बा शासनाच्या निर्देशाप्रमाणे किंवा दळवी सर शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण हा कार्यक्रम घेतो आहोत. ठीक आहे, शासनानं निर्देश दिलेले आहेत, शासनानं फार मोठी मोहीम उघडलेली आहे आणि शासन आता थोडंसं ॲक्शन मोडवर आहे, हे बरोबर आहे. परंतु दादा पाटील महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमाची काहीही आवश्यकता नाही, असं मी ठामपणानं आणि आत्मविश्वासानं म्हणतो. त्याचं कारण जसं या ठिकाणी भाग्यश्री बोलताना म्हटली की तुम्ही कोणीही नापास होणार नाही. मी तुम्हाला ठामपणानं आता सांगतो, मी चेहरे तुमचे वाचतो आहे बऱ्याच वेळपासून. तुम्ही अत्यंत धीर गंभीर झालेला आहात. खूप मोठं जसं काय सगळ्या जगाचं ओझं तुमच्या चेहऱ्यावर आहे, डोक्यावर कोणी आणून टाकले. आता 12वी बोर्ड आणि एक परंपरेनं आपल्या माथ्यावर ते असं थापलेलं आहे की 12वी बोर्ड, मग ते परीक्षा, मग ते वातावरण. चांगली गोष्ट आहे. परीक्षा जसजशी जवळ येत जाते तसं ते वातावरण तापत 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 जात असतं. अगदी खरं आहे, तापत जात असतं. आणि त्याचा एक आपल्या चेहऱ्यावर, आपल्या देहबोलीवर, बॉडी लँग्वेजवर निश्चितपणानं इफेक्ट हा जाणवत असतो. आणि तसं तुमच्या चेहऱ्यावर आता जाणवत होता. तुम्ही तो बोर्ड पाहिल्यापासून आणि प्रास्ताविकापासून तर अगदी वैष्णवी उभी राहील, आपली भाग्यश्री उभी राहीपर्यंत तुम्ही सगळे टेन्स मध्ये दिसला. नंतर थोडं भाग्यश्री बोलायला लागलं, तुम्ही थोडे मोकळे झाला, हे की नाही? थोडे मोकळे झाला. म्हणजे आधी वैष्णवी बोलली असं होते, मग भाग्यश्री बोलली, मग थोडेसे हे झाला, मग वैष्णवी बोलल्यावर जरा जास्त खुललात तुम्ही. आणि तिने एक शब्द फार महत्वाचा वापरलेला आहे यामध्ये, फार महत्वाचा, की तिनं असा एक शब्द वापरला की घालमेल. बरोबर ना? घालमेल हा शब्द अगदी खरं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला मनाची एक विशिष्ट अवस्था असते. आपल्या जीवनामध्ये प्रचंड मोठा काहीतरी आनंद होत असतो, काहीतरी उत्सव आपण साजरा करत असतो, त्यावेळेच आपलं मन वेगळ्या पद्धतीचं असतं. ज्यावेळी आपल्याला एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परीक्षेला सामोरं जावं लागत असतं,
कदाचित ती परीक्षा कुठल्याही प्रकारची असेल, बोर्डाची परीक्षा म्हणत नाही, परीक्षा कितीही प्रकारची आहे, खूप प्रकारच्या परीक्षा आहेत. म्हणजे अचानक एखाद्या पाहुण्याला सामोरं जाणं ही पण परीक्षाच झाली, अचानक स्टेजवरून बोलावं लागणं ही पण परीक्षाच झाली, अचानक वर्गामध्ये शिक्षकांनी एखादं विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थ्याला उभं प्रश्न विचारला आणि ती पण परीक्षाच झाली. परीक्षेचे अनंत प्रकार असतात आणि अशा प्रकारच्या ज्या काही परीक्षा आपण पावला पावलावर देत असतो. मुळात आयुष्य हीच एक महत्वाची परीक्षा आहे, संपूर्ण आयुष्य हीच एक परीक्षा आहे लक्षात. आणि ही परीक्षा तीच माणसं यशस्वीरित्या पास होत असतात, तीच माणसं ही परीक्षा व्यवस्थितरित्या पार करून पुढे जात असतात की ज्यांच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असतो. आणि तो मला त्या वैष्णवीमध्ये अगदी भरभरून पाहायला मिळाला. म्हणजे उत्स्फूर्तपणानं ती मोकळेपणानं सगळ्या गोष्टी सहज बोलत होती आणि तुमच्या मनातल्या भावनांच्या बरोबरीनंच तिनं आमच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याची काय जी एक प्रतिमा असते अशा दोन्ही भूमिका ती मांडत होती. हा जो सेल्फ कॉन्फिडन्स नावाची गोष्ट आहे ना, ही फार महत्वाची असते आणि ही आयुष्यातल्या कुठल्याही परीक्षेला यशस्वीरित्या सामोरं जाण्यासाठीची पहिली आणि प्रथम अट आहे. आणि म्हणून तुम्ही आता सगळं मनातलं हे सगळं काढून टाका. परीक्षेला सामोरं जाताना 12वी बोर्डाची परीक्षा, शपथग्रहण कार्यक्रम, कॉपी मुक्त अभियान हे मेंदूतलं काढा. आणि ती जे बोलत होती त्यातलाच एक शब्द मी पुनरुच्चार करतो की तुम्ही सगळे सगळे, मग ते आर्ट्सचे असो, किती आहेत आर्ट्सचे हात वर करा. आर्ट्स फॅकल्टी किती आहेत? ओके, भरपूर आहेत. कॉमर्स ओके, सायन्स व्हेरी गुड. आणि एमसीबीसी तीनच आहेत सर, आहेत का? अगदी आर्ट्स पासून तर एमसीबीसी पर्यंत तुम्ही सगळे जे 12वी बोर्डाच्या परीक्षेला आता सामोरं जाणार आहात, मला 100% खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे आणि विश्वास पण आहे की तुमच्यापैकी एकही नापास होणार नाही. अगदी खरं खरं सांगतो, कारण तुम्ही दादा पाटील महाविद्यालयाचे प्रॉडक्ट आहात. तुम्ही दादा पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात आणि त्यामुळं तुमच्यापैकी एकही नापास होणार नाही. म्हणजे आजच जाहीरपणानं सांगतो की आपला 100% रिझल्ट लागलेला आहे. टाळ्या न वाजवणं म्हणजे आमच्यात कुठंतरी आत्मविश्वास कमी आहे असं वाटतं. तुम्ही सगळे पास होणार आहात, 100% पास होणार आहात आणि याची मला पुरेपूर खात्री आहे, मला पुरेपूर कल्पना आहे. एवढंच नव्हे तर मला पूर्णपणानं 100% विश्वास आहे. आणि मग या परीक्षेला सामोरं जायचंय म्हणजे काही फार मोठं काही असं आपल्याला हिमालय पार करायचं नाही, फार मोठं काही दिव्य पार करायचं नाही. इन जनरली ज्या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या परीक्षेला सामोरं जात असतात तसंच या परीक्षेला आपल्याला सामोरं जायचं आहे. त्याच्यामुळे हे सगळं मनातलं एकदाच बाजूला करा. आणि मी 100% सक्सेस होणार आहे. फक्त माझा सक्सेस रेट जो आहे तो मला डेव्हलप करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला इथून पुढचा विचार करायचा. मला माझा सक्सेस रेट जो आहे तो वाढवायचा आहे. त्याच्यामध्ये मला हाय जंप घ्यायची आहे. एवढंच फक्त विचार करायचा आहे. आता तुम्हाला पास तुम्ही आजच झालेले आहात, मी तुम्हाला 100% खात्रीनं सांगतो. आणि त्याच्यामुळे मनात हे काढून टाका. याचा अर्थ काढून टाका म्हणजे असं नाहीये की काहीच करू नका. तर मग सर म्हटले तुम्ही आजच पास झाला मग कशाला काय करायचं असं म्हणतात. तुम्हाला तुमचा सक्सेस रेट आता वाढवायचा आहे. आणि मग आज हा जो काही कार्यक्रम आहे हा काही फक्त
कॉपीमुक्त अभियान आणि शपथग्रहण वगैरे हे निमित्त आहे फक्त. मला 12वीच्या परीक्षेला सामोरं जाणारी जी मुलं आहेत महाविद्यालयाची, या मुलांशी एकदा जाता जाता बोलायचंच होतं, जाता जाता शुभेच्छा पत्र बोलायचंच होतं, एकत्र येऊन बोलायचंच होतं. आणि हे निमित्त आलं, हे निमित्त आलं म्हटलं बोलूया. कारण नंतर तुम्ही एकदा परीक्षेच्या माहोलमध्ये गेला की मग तुम्हाला डिस्टर्ब करायचं नाही. आणि तुम्ही 2 वर्ष या महाविद्यालयाच्या दालनामध्ये शिकलेला आहात, 2 वर्ष इथं तुम्ही राहिलेला आहात. ज्यावेळी वैष्णवी म्हटली की मी ओरडा पण खाल्ला बऱ्याचदा, आणि सगळ्यात जास्त ओरडा देणारे सर माझे सगळ्यात जास्त लाडके सर आहेत. पहा, जनरली मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो. आम्ही पण आमच्या काळामध्ये आमच्या शिक्षकांना वेगवेगळी नावं पाडलेली असायची मित्रांमध्ये. वेगवेगळ्या टोपण नावानं आम्ही त्या शिक्षकांना आपसात गप्पा मारताना आम्ही एकमेकांना म्हणायचो, अरे त्या नाव वेगळं. तसं मला 100% खात्री आहे, माझ्यापासून तर तुमच्या शिक्षकांपर्यंत तुम्ही सुद्धा काही ना काही टोपण नावं 100% दिलेली आहेत आपल्या शिक्षकांना. तुम्ही असता आहात म्हणजे 100% दिलेले आहे. कारण आम्ही पण तुमच्यासारखीच कधीतरी विद्यार्थी होतो. आणि मग ही टोपण नावं कशी वेगवेगळ्या पद्धतीची असतात. त्यानंतर प्रत्येक शिक्षकाची एक लकब असते, एक स्टाईल असते, एक शैली असते शिकवण्याची, बोलण्याची, वागण्याची. त्याचं एक खास वेगळं पण असतं. आणि मग त्या शिक्षकाची ती लकब कुणाच्या तरी पट मनात बसलेली असते, आणि तो तेवढं लक्षात ठेवतो की अमुक शिक्षक शिकवताना अमुक शब्द हा सारखा 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 उच्चारतो, मग ते अमुक सर त्या शब्दालाच त्याचा सराला मानतो. असं खूप भारी असतं हे विद्यार्थी जगत ज्याला आपण म्हणतो. विद्यार्थी आयुष्य हे खूप भारी असतं. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, असं आयुष्य तुम्ही जगत असता. आणि अशा ह्या काळामध्ये मग ओरडणारे शिक्षक आपल्याला त्यावेळेस थोडेसे जरा खलनायक वाटतात. त्या क्षणाला 100% खलनायक वाटतात. राग आलेला असतो, खूप राग आलेला असतो, मनाच्या मनात आपण अक्षरशः शिरा घालत असतो, पण बोलू काही शकत नाही. कारण शिक्षक आहे, आपल्याला आपल्या संस्कृतीनं शिकवलेलं आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर आपल्याला संस्कार दिलेले आहे. म्हणून आपण शिक्षकाला उद्धटपणानं कधी बोलत नाही. ते बोललेच आहे, ओरडलेच आहे, तरी आपण ते ऐकून घेतो, पण मनातल्या मनात आपले राग आलेला असतो. त्यांचं बोलणं, त्यांचं ओरडणं, त्यांचं चिडणं हे काही तुम्ही त्यांचे शत्रू आहात म्हणून नसतं. ते जसं घरामध्ये आपलं काही चुकलं तर आई आपल्यावर ओरडते, वडील ओरडतात, तसं ते असतं. पालकत्वाच्या भूमिकेतून ते असतं. आणि मग कधी तुम्ही गैरहजर राहिलात सारखं, तरी मग तुम्हाला बोलावं लागतं. तुम्ही शिकवताना आपसात बडबड करत असाल तरी बोलावं लागतं. तुम्ही चांगला अभ्यास करत असाल, तुम्ही वर्गात चांगला असाल, तर कशाला कोण एखादा विद्यार्थी बोलणे खाईल बरं शिक्षकाचे, पण एखादा खातो. आणि असं बोलणं खाणारे विद्यार्थी जर नसले तर त्या शिक्षणाला मजा पण नाही. कारण वर्ग असावा वर्गासारखा, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाही, नुसती डोकी असून उपयोग नाही. वर्गात सगळ्या प्रकारची मुलं असावी लागतात, तर त्या वर्गाला वर्ग पण येत असतं, तर त्या वर्गाला जिवंतपणा येत असतो. मग त्याच्यासाठी बोलणे खाणारी पण मुलं मुली असावी लागतात. असं काय सगळं पिन ड्रॉप सायलेंट सगळं चाललं पाहिजे नाही ना, असं नाही, ते पण चालू लागतं. तसं असेल तर त्या शिक्षकाचा पण कस लागतो ना. मग मुलं हँडल कसा करतो, तो मुलांना कंट्रोल कसा करतो, आपलं शिकवणं जे आहे त्यांच्या मनापर्यंत कसा पोहोचवतो, मेंदूतून मनापर्यंत कसा पोहोचवतो, हे त्या शिक्षकाचं स्किल असतं. म्हणजे त्याचीही ती परीक्षाच असते, लक्षात घ्या. आणि म्हणून वर्गामध्ये सगळ्या प्रकारची मुलं असणं साहजिक असतं, आणि हे घडणं सहज शक्य असतं. त्यामुळे आरडा ओरडा, चिडणं, बोलणं,
शिक्षा करणं, ह्या गोष्टी विद्यार्थी दशेतच सहज शक्य असतात. नंतर आपली परीक्षा आपल्यालाच द्यायची असते. नंतरच्या आयुष्याची परीक्षा ही आपली स्वतःची स्वतःला लढायची असते. तिथं कोणी तुमची परीक्षा घेत नसतं. एक अदृश्य अशी नियती फक्त आपली परीक्षा घेत असते. पण ही जी काही आपण औपचारिक नावाची परीक्षा असते तिला तुम्ही आता सामोरं जाणार आहात. एक बोर्डाची परीक्षा म्हणजे एक फक्त तुमच्या वाटचालीतला एक तो मैलाचा दगड आहे की तुम्ही आता 12वी पर्यंत चालत आलेला आहात. 12 मैलाचे 12 दगड तुम्ही पार केलेले आहेत आणि आता 12वा दगड पार करून तुम्हाला पुढे जायचं आहे. मग ते कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, किती जायचं आहे, कोणत्या दिशेला जायचं आहे ते तुमचं तुम्ही आता ठरवणार आहात. पण तुम्ही 12 वेगवेगळे मैलाचे दगड पार करत 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 12 मैल चालत आलेला आहात. हे सांगण्यासाठीचा टप्पा म्हणजे ही 12. पण हा महत्वाचा मैल आहे. हा महत्वाचा मैल आहे की जो तुम्हाला तुमच्या उद्याच्या आयुष्याची दिशा सांगणार आहे. तुम्हाला तुमच्या उद्याच्या आयुष्याचा प्रवास सांगणार आहे. तुम्हाला नेमकं उद्याच्या काळात काय व्हायचं आहे, काय घडायचं आहे हे सांगणार आहे. वैष्णवी बोलताना या ठिकाणी असं म्हटले की मला आज फॅकल्टी खूप आवडत होती, परंतु घरच्यांनी सांगितलं की करिअरच्या वगैरे याच्या दृष्टीनं तू 12वी सायन्सलाच या. मग सायन्सला मी आले. मग मी सायन्सला आल्यानंतर मी खरं तर मला गाणं, नृत्य, खेळणं ह्या गोष्टी खूप आवडायच्या. म्हणजे तिच्या आतमध्ये नॅचरली एक वेगळ्या प्रकारचा विद्यार्थी असताना तिला जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्याचं शिक्षण घ्यावं लागेल. तरी तिनं ते समजून घेऊन घेतलं. समजा असं समजा तुमच्या प्रत्येकामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विद्यार्थी आहे. असं काही नाही तुमच्यात म्हणजे कुणी सायंटिस्ट दडलेला आहे, कुणी खेळाडू दडलेला आहे, कुणी कलावंत दडलेला आहे, कुणी लेखक दडलेला आहे, कुणी उद्योगपती दडलेला आहे, काहींमध्ये शिक्षक दडलेला आहे, एखाद्या इंजिनियर दडलेला आहे, एखाद्या डॉक्टर दडले. प्रत्येकात काहीतरी एक दडलेलं आहे. ते त्यालाच माहीत आहे. त्यानं स्वतःच्या मनात डोकावून पाहिलं तर कळतं की माझ्यात काय आहे आणि मी काय झाले पाहिजे. बाहेर कोणी सांगून हे होत नसतं. आणि म्हणून बाळांनो, आज ह्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना तुम्ही जी एक औपचारिक परीक्षा देणार आहात त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण एकत्र आलो. त्या निमित्तानं आपल्या सगळ्या फॅकल्टीचे इन्चार्ज या ठिकाणी. आणि मग हे सगळं होत असताना मला वाटतं आज तारीख किती आहे? 21 आहे. आणि आपली परीक्षा कधी सुरू होते? 11 फेब्रुवारी. म्हणजे बरोबर आजपासून 20 दिवस आपल्या हातात. किती आहे? 20 दिवस. 20 दिवसांचे तास किती होत आहेत? मॅथमॅटिक्स 480 होत आहेत. 480 तासांची मिनिटं किती होत आहेत? मी सेकंदा पण नाही नेणार, पण मिनिटं 480 तासांची मिनिटं किती होत आहेत? कोणतरी सांगितलंय? कोण? हात बोट होत आहे. आता जस्ट लगेच सांगितलं. मोबाईलवर नाही केलं. किती? 28,000. त्याला गुलाबाचं फुल दिलं. 28,800 मिनिटं ताब्यात आहेत. किती? 28,800. मला नेहमी माझ्या ओठांवर काही कवितांच्या ओळी असतात. त्यातल्या गदी माडगुळकरांच्या कवितेतल्या त्या ओळी मला परत एकदा आठवल्या. की कालचक्र हे अविरत फिरते, काळ पुढे चालला, कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला. हा महत्वाचा अर्थ सांगणाऱ्या या ओळी आहेत. आयुष्याचा अर्थ सांगणाऱ्या ओळी आहेत. कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला.
आणि कालचक्र हे अविरत फिरते, काळ पुढे चालते. की तुम्ही आयुष्याच्या वाटचालीतील शिक्षणाच्या क्षेत्रातले 12 टप्पे आता पार करत आहात. 12वा टप्पा पार करून तुम्ही पुढे जात आहात. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातली 12 वर्ष तुमची संपली आहे. त्याच्या अगोदरची तुमची 6 वर्ष ही बालपणामध्ये गेलेली आहेत. अशी 18 वर्ष तुमची संपताय. म्हणजे मिनिमम 17, मॅक्झिमम 18. आणि मग आयुष्यातली 18 वर्ष पार करून तुम्ही चाललेला आहात पुढं. हे कालचक्र आहे, हे अविरत असंच चालणार आहे. तुम्ही कधी पहिलीला होतात, नंतर कधी दुसरीला आलात, नंतर कधी तिसरीला गेलात, कधी चौथीला गेलात. असं करत करत तुम्ही 10वीला आलात. 10वीतून तुम्ही लगेच उडी मारली 11वी 12वीच्या टप्प्यात आलात. आणि कशी ही 12 वर्ष संपली समजली सुद्धा नसतील. म्हणजे त्या म्हातारीच्या केसासाठी अशी उडून गेली 12 वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात. कारण हे कालचक्र आहे आणि हे अविरत असंच चालणार आहे, असंच फिरत राहणार आहे. आणि अशा या कालचक्रातला हा शिक्षणाच्या क्षेत्रातलं एक चक्र पूर्ण होऊन आता तुम्ही दुसऱ्या टप्प्यात जात आहात. आणि अशा परिस्थितीमध्ये 12व्या मैलाच्या दगडाजवळ थांबून आपल्याला चालणार नाही. मनोगतात ती वैष्णवीच म्हटली की घरचे म्हणत होते तुला अवघड जातंय का, जात असेल तर बाई आपण गॅप घेऊ. परत ती म्हटली का मग परत तेच वर्ग, तेच शिक्षक, परत तेच कसं काय असं. म्हणजे सहज ती उत्स्फूर्त बोलली, पण खरं आहे ना. पुन्हा तोच वर्ग, तेच शिक्षक, तेच ऐकलेलं, अभ्यासलेलं, तेच परत अभ्यासायचं, परत ती परीक्षा द्यायची. ते थांबणं झालं. म्हणून मी माझ्या मनाशीच ठरवलं की नाही, काही झालं तरी याच्यावर मात करायची, पुढे जायचं ठरवलं. आणि आता मला पुढे कुठे जायचं हेही तिनं सांगितलं. क्लिअर कट तिचं विजन, स्वच्छ असं तिचं विजन ठरलेलं आहे की मला इथं जायचं आहे, माझं टार्गेट हे आहे, मला तिथं जायचं आहे. आणि तिनं समोर त्या दृष्टीनं तिने विचार केलेला आहे. आणि म्हणून 12वीचा हा टप्पा जो आहे, हा मैलाचा दगड आहे, इथं आपल्याला थांबायचं नाही, थांबून चालणार नाहीये. कालचक्राचा हा महिमा आहे. हे असंच अविरत फिरणार आहे. आणि थांबला तो संपला हे आयुष्याचं सूत्र आहे, आयुष्याचं सूत्र आहे. या जगामध्ये जेवढी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात, कलावंतापासून तर व्यावसायिकापर्यंतची वेगवेगळ्या पद्धतीची जी माणसं आहेत, या सगळ्यांच्या यशाचं गमक, सगळ्यांच्या यशाचं गमक तर त्यांनी वेळेचं महत्व जाणलेलं आहे, काळाचं महत्व जाणलेलं आहे. म्हणजे एका सेकंदाचं महत्व किती असतं, मायक्रो सेकंदाचं महत्व किती असतं, हे 100 मीटरची शर्यत हरलेल्या 100 मीटरची शर्यत हरलेल्या एखाद्या धावपटूला आपण विचारलं तर तो सांगेल की मायक्रो सेकंदाची किंमत किती असते. मिनिटाची किंमत किती असते हे बस स्टॉपवर ज्याची बस हुकली आहे ना त्याला त्याचं महत्व असतं की एका मिनिटाचं आयुष्यातलं मूल्य महत्व किती असतं. मिनिटाचं महत्व त्याला असतं. म्हणजे सेकंद मिनिटाचा आपण हिशोब करतोय. मुद्दाम मी तुम्हाला त्यासाठी म्हटलंय की आज तारीख किती आहे, आपली परीक्षा किती तारखेला सुरू व्हायची आहे, दिवस किती राहिले आहे. काही एका कारणानं कामावर जाऊ न शकल्यामुळं, त्या दिवसाचा रोजगार उडाल्यामुळं, त्या दिवशीचा किराणा सुद्धा घरी आणू न शकलेला एखादा हातावरचं पोट असलेला मजूर जो असतो ना, त्याला त्या दिवसाची किंमत आणि मूल्य काय आहे ते विचारायचं. त्याचा दिवस काही कारणानं वाया, तो वाया गेल्यामुळं आज घरातली चूल पेटलेली नाही
तो हातावर पोट असलेला मजूर जो आहे त्याला त्याचं मूल्य आहे, वेळेचं मूल्य. आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की आज तारीख किती, परीक्षा किती तारखेला सुरू होणार, हातामध्ये दिवस किती आहे, 20. त्या दिवसांचे तास किती झाले, 480. आणि तासांची मिनिटं किती झाली. मला सांगा तुमच्या हातात आता किती मिनिटं आहेत? 28,800 मिनिटं आहेत. 28,800. नॉट अ जोक, नॉट अ जोक. 28,800 मिनिटं म्हणजे तुम्ही विचार करा काय होऊ शकतं. मी मागं कधीतरी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. विन्स्टन चर्चिलचं एक उदाहरण आहे. विन्स्टन चर्चिल माहिती, ज्यावेळी महायुद्धामध्ये इंग्लंड पराभवाच्या छायेत गेलेला होता आणि आता त्या युद्धामध्ये इंग्लंडचा 100% पराभव निश्चित होता. पराभवाच्या दरीमध्ये इंग्लंड आता कोसळणार अशा कड्यावर तो होता. पण त्या क्षणाला या चर्चिलचं एकच वाक्य, जसं दत्ताजी शिंदेचं इतिहासात अजरामर ठरलेलं वाक्य, जितेंगे तो बचेंगे तो और लढेंगे, असं एकच वाक्य त्या सैनिकांच्या कानामध्ये घुमलं. सेकंदाचं वाक्य होतं, फक्त सेकंद. आणि त्या एकाच वाक्यानं, त्या एका सेकंदाच्या वाक्यानं सैनिकांमध्ये अशी काही ऊर्जा निर्माण झाली की द्वेषानं ते सैन्य पेटून उठलं आणि शत्रूचा जो काही वार आहे तो परतवून लावण्यासाठी द्वेषानं लढलं. आणि पाहता पाहता पराभवाच्या दरीमध्ये कोसळू पाहणारा इंग्लंड हा देश विजयात रूपांतरित झाला. एक सेकंद किती महत्वाचा. आणि म्हणून म्हटलं की या जगात जेवढे यशस्वी झालेले लोक आहेत त्या सगळ्यांच्या यशाचं मुख्य घटक आहे वेळ. आणि तुमच्या हातामध्ये 28,800 मिनिटं आहेत. म्हणून म्हटलं पास तर तुम्ही आजच झालाय, पण या 28,800 मिनिटांचं युटिलायझेशन तुम्ही कसं करणार आहात? या 28,800 मिनिटांना तुम्ही कसं यूज करणार आहात? या 28,800 मिनिटातला मिनिट न मिनिट तुम्ही ज्या मनात ठरवलेलं ध्येय आहे त्यानं पछाडून जाऊन कसं तुम्ही त्याचा वापर करणार आहात याच्यावर तुमचं जे काही यशाचं उत्तुंग शिखर असेल किंवा ज्याला मी म्हटलं मेरिट ऑफ द सक्सेस असेल तो अवलंबून असणार आहे. मग कुणाला जेईई नीट द्यायची आहे, कुणाला सीईटी द्यायची आहे, कुणाला प्लेन सायन्स मध्ये जायचं आहे, कुणाला अधिकारी होण्यासाठी प्लेन आर्ट्सला जाऊन पुढे जायचं आहे, कुणाला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, कुणाला बिझनेस मार्केटिंग मध्ये जायचं आहे म्हणजे त्या क्षेत्रात जायचं आहे, कुणाला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे, काय जे असेल, कुणाला व्यवसाय चांगला करण्यासाठी एक उत्तम व्यावसायिक व्हायचं आहे. त्या सगळ्यांच्याच साठी हे वेळेचं मूल्य आहे. अगदी उत्तम ज्याला एखादा क्रीडापटू व्हायचा आहे, आजच आपल्या महाविद्यालयाच्या 3 मुलींची महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणीमध्ये निवड होऊन त्या उद्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी वर्ध्याला निघालेल्या आहे. म्हणजे आजच सकाळचा किस्सा. क्लिअर टायटल आहे त्यांच्या समोरच की मला रेसलिंग मध्ये टॉप करायचं आहे.
आणि मी जर उद्या 3 गोल्ड मेडल्स सलग मिळवली तर मी रेसलर्स म्हणून तर पुढे माझं आयुष्य तर कमी करेलच, पण मी शासनाच्या नोकरीमध्ये क्लास 2 क्लास 1च्या पोस्टवर बिनबोभाटच जाईल. काय करायचं? जस्ट आपण काही मुलींचा सत्कार केला, मुलांचा सत्कार केला, ऑलिम्पियाडच्या अनुषंगाने त्यांनी गणित ऑलिम्पियाड आहे, विज्ञान ऑलिम्पियाड आहे, काही करण्यात चमक दाखवलेली आहे, त्यांनी त्यांचा सन्मान केला. म्हणजे ही परीक्षा जर समजा 100 मुलांनी दिलेली असेल, मुलींनी दिलेली असेल, तर एवढे 5-7च का आले त्या गणित ऑलिम्पियाड? म्हणजे त्यांच्या मनी मानसी ते गणित उतरलेलं आहे, काहीतरी आहे त्यांच्यात, आणि त्यांचं काहीतरी पुढचं गणित ठरलेलं आहे. तुम्ही एवढे बसलेले असताना मी आव्हान केल्यानंतर ह्या तिघींनाच येऊन का बोलावं असं वाटलं? त्यांचं काहीतरी एक वेगळं आहे. प्रत्येकाच्या आत एक राजहंस आहे. प्रत्येकाच्या, तुमच्या प्रत्येकाच्या आत एक राजहंस आहे, आणि त्या राजहंसाला जागर करण्यासाठीचा आजचा कार्यक्रम आहे. तू राजहंस आहेस याची जाणीव करून देण्यासाठीचा आजचा कार्यक्रम आहे. गैरसमजानं, अज्ञानानं, न्यूनगंडानं जे काही मनात घर करून ठेवलेलं आहे ते बाहेर काढून फेकण्यासाठीचा आजचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून वेळेची किंमत जी आहे ती फार मोलाची आहे. 12वीची परीक्षा ही निमित्त आहे. 18,800 तुमच्या हातामध्ये काय मिनिट आहे, आणि ह्या वेळेचा सदुपयोग तुम्ही निश्चितपणाने करणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे. मनोगतात बोलत असताना कुठल्या एक तरी मॅडम म्हणे वर्गात असं बोलल्या की दुसऱ्या शाळेमध्ये नंबर आल्यानंतर तिथं आपले पेपर हिसकावून दुसऱ्याला दिले जातात असं आम्हाला एक मॅडम बोलले. हे खरंही असेल, हे घडलंही असेल. मागच्या वर्षापासून शासनाने याच्यामध्ये जरा थोडासा कॉन्फिडन्स जास्त घेतलेला आहे. परीक्षेच्या बाबतीमध्ये अनेक गैरप्रकार महाराष्ट्रावर होताना दिसत असताना अख्ख्या महाराष्ट्राची इज्जत चव्हाट्यावर चर्चिली जाते. लखतर चव्हाट्यावर लटकली आहे असं दिसतं. परीक्षा पद्धतीमध्ये अपप्रवृत्ती आज नाहीत का? आज आहेत का? असं काही नाही. मी स्वतः 10वीच्या परीक्षेला सामोरं जात असताना मी खूपदा सांगितलेलं आहे की माणसानं आपल्यातल्या कमतरता कधीही मोकळेपणानं सांगायला. मी 10वीला नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा सांगितलेलं, मी परत त्याचा उच्चार नाही करणार, पण मी ठरवलं असतं तर मी 10वी सहज पास झालो असतो. माझं इंग्रजी अत्यंत कच्चं असल्यामुळं माझा नंबर श्रीरामपूरला जनता विद्यालयात आणि तिथं सुपरविजनला माझ्या सर्वात मोठ्या भावाचे मित्र लिंगायत सर नावाचे सर होते, तिथं सुपरविजनला होते. ते उक्कलगाव म्हणजे माझ्या जवळच असलेल्या एका गावाच्या शाळेमध्ये शिक्षक होते, पण त्यांचं घरी जाणे नसल्यामुळे ते मला ओळखत होते. वर्गात आल्यानंतर म्हणजे त्यांनी पूर्ण वर्गात गिरी मारली, नंबर टाकला. मला इंग्रजी म्हणजे डोक्यावरून पाणी, आणि त्यांनी पाहिली माझी एकूण सगळी अवस्था वर्गातली की याला काही सुचत नाही लिहायला, कारण इंग्रजी कच्चच हो. त्यांनी आपल्या भावाचा मित्र म्हणून मला गुपचूप काही एक कागद आणून दिली. मी तशीच घेतली अंगावर, त्याचे टाकून दिली. नको सर, मला काय असेल ते असो, आईचा संस्कार होता, खोटेपणा करायचा नाही, खोटं बोलायचं नाही. आईनं बालपणापासून बिंबवलेलं होतं म्हणावं. त्याच्यावरून कित्येक काही कठोर शिक्षा भोगलेल्या असल्यामुळं तिथं तो एक आतला आवाज जागा झाला. मी ते टाकून दिलं, म्हटलं मला नको, नाही घेतलं. पण याच्यामुळे माझं काय नुकसान होणार आहे? काही मला काही फक्त एकच होतं की माझ्या आतला पुरुष त्याने जागा झाला, सत्यवादी जागा झाला, आणि मी ते नाकार.
झालं, पेपर संपला, आम्ही घरी आलो, परीक्षा झाली, निकाल लागला आणि निकाल जो व्हायचा तोच आला इंग्रजीच्या पेपरमध्ये. एकाच पेपरला मी नापास. इतर विषयांना अबाव 90, अबाव 80, अबाव 80 असे मार्क्स आणि इंग्रजीत एकदम खाली. त्या क्षणाला जर मी ठरवलं असतं की हे घ्यावं, पासही झालो असतो, कदाचित झालोही असतो. माझी 2 वर्ष त्यानंतरची वाया जी गेली ती गेली नसती. 2 वर्ष आयुष्यातली वाया गेली ती गेली नसती. पण तो शॉर्टकट मी नाही स्वीकारला. 2 वर्ष माझी वाया गेली, पण त्या 2 वर्षानं मला आयुष्याचा धडा दिला. त्या 2 वर्षानं मला आयुष्याची दिशा दिली. त्या 2 वर्षानं मला असं काही शिकवलं की त्यानंतर मी पुढच्या वाटचाली कधीच मागे वळून पाहिलं. यशाच्या प्रत्येक ठिकाणी उच्च शिखरावर राहील. कुठल्याही क्षेत्रात मी कधीच मागे वळून पाहिलं. ही हिस्ट्री खूप वेळा सांगून झाली आहे. खेळामध्ये मी मागे वळून पाहिलं नाही, युनिव्हर्सिटी प्लेअर म्हणून खेळलो. NCC मध्ये मी मागे वळून पाहिलं नाही, सी सर्टिफिकेट होल्डर आणि सिनियर अंडर ऑफिसर. कलेच्या क्षेत्रात मी मागे वळून पाहिलं नाही, नाट्य क्षेत्रात, कवितेच्या क्षेत्रात नंबर्स मिळवले स्टेट लेवलपर्यंत. अभ्यासात कधीच मागे वळून पाहिलं नाही, कारण शेवटचं PhD होईपर्यंत मी माझं फर्स्ट रँक कधीच सोडली नाही. हे सगळं जे काही टॉप झालं त्याचं कारण लागलेली ठेच आणि त्या 2 वर्षातल्या आयुष्यानं मला शिकवलेलं आयुष्याचं गणित. म्हणून ती आयुष्यातली 2 वर्ष फार मोठा खड्डा जो आयुष्यात पडलेला आहे माझ्या, तो मी कधीच विसरणार नाही. तो ओरखडा आहे आयुष्यात. म्हणून वेळेचं मूल्य काय असतं हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून मी अधिकार वाहिनीवर बोलतोय. पण त्याच वेळी प्रामाणिकपणानं मिळवलेली गोष्ट जी असते ती सुगंध देत असते आपल्याला. प्रामाणिकपणानं मिळवलेली गोष्ट ही आपल्याला आनंद देते, सुगंध देते, पॉझिटिव्ह एनर्जी देत असते. आणि खोटेपणा करून मिळवलेली गोष्ट जी असते ती आपल्या मनाला आतून सांगत असते, टोचत असते. तिचा तो आनंद आपल्याला घेता येत नाही, घेता येत. हे पण मी अनुभवलेलं आहे म्हणून तुमच्याबरोबर बोलतोय. आणि म्हणून वेळेची किंमत जी आहे ती फार महत्वाची आहे. आणि पास होणं हे अजिबात अवघड नाही, अजिबात नाही. कारण त्या 2 वर्षानं मला यशाचा एक मंत्र शिकवला, यशाचा एक गमत मला शिकवलं. यश मिळवायचं असेल, सक्सेस घ्यायचं असेल, हायेस्ट सक्सेस घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे. पेपर लिहायचा असेल तर तो कसा लिहिला पाहिजे, बोलायचं असेल तर कसं बोललं पाहिजे स्टेजवर, अभिनय करायचा असेल तर तो कसा केला पाहिजे. हे मला त्या 2 वर्षानं खूप शिकवलं. आणि मग यशाचं सूत्र जसं वेळेत दडलेलं आहे, रहस्य जसं वेळेत दडलेलं आहे, तसंच तंत्रात दडलेलं आहे. परीक्षा ज्याला आपण एक्झाम फिलॉसॉफी असं म्हणतात. एक्झाम फिलॉसॉफी जशी एक सायकोलॉजी असते तशी फिलॉसॉफी. सायकोलॉजी म्हणजे काय, जसं आल्या म्हटलं की मी आल्यापासून पाहिलं की भारतीय स्त्री ती उभी राहीपर्यंत तुमचे चेहरे असे अत्यंत गंभीर होते, पण ती बोलायला लागल्यानंतर काही एक जरा तुमच्या मनातलं बोलला तुम्ही थोडं खुलला, थोडं आणखी खुलला, मग आणखी खुलला. मी उभं राहिल्यावर जरा आणखी जरा बरं खुलला. पण आधीचे चेहरे असे होते. म्हणजे परीक्षेला जातानाचे चेहरे ना खरंच फोटो काढून ठेवण्यासारखे, फोटो काढून ठेवण्यासारखे चेहरे. सरांनी सांगितलं काही गोष्टी, मग अशी सूचना सांगितल्या. आता किती तुम्ही लक्षात ठेवलं मला माहित. बोर्डानं काही सूचना केलेल्या आहेत आणि ते सांगताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की मागील वर्षी 2 विद्यार्थ्यांनी गाडीवर येत असताना त्यांचं रिसिप्ट विसरलं आणि गडबडीनं त्या गेटवरून पुन्हा मागे गेल्या आणि त्या धावपळीमध्ये त्यांची गाडी स्लिप झाली, त्या पडल्या. आपण आपल्या शिक्षकांनी पुढाकार घेतला, बोर्डाकडनं स्पेशल परवानगी घेतली म्हणजे जिल्हा शिक्षण खात्याकडून, आणि त्यांना पेपर दवाखान्यामध्ये लिहिण्याची परवानगी दिली. एक्सेस टाइम
हे दादा पाटील महाविद्यालयातच घडू शकतो बरं. त्या मुलींचे पेपर बुडाले असते नाही, आपल्या शिक्षकांनी तिथं जाऊन ते पेपर घेतले, सुपरविजन केलं, हे दादा पाटील महाविद्यालयातच घडू शकतो. पण हे का घडलं तर त्या रिसीट घरी विसरला. किती किरकोळ गोष्ट आहे, अत्यंत किरकोळ गोष्ट आहे. रिसीट घरी विसरणं म्हणजे युद्ध भूमीवर जात असताना तलवार घरी विसरण्याचा. माझा त्याच्यावर अत्यंत सोपा, साधा, सगळ्यांना पटेल असा उपाय आहे. तुमच्यापैकी कोण कोण आहे की सकाळी उठल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर, म्हणजे असं कोण आहे का तुमच्याकडं तो आरशाच्या पुढे जातच नाही, असं कोण आहे का तुमच्या पुढे कोणी आहे का असं? मुलांमध्ये आरशा पुढे गेलो नाही, आम्हाला लगेच कळतं आज आरशा पुढे गेलेलं नाही. आरशा पुढे जाता की नाही तुम्ही? साधी सोपी गोष्ट आहे, तुम्ही आरशा पुढे जाताच घराच्या बाहेर पडताना किंवा फ्रेश झाल्यानंतर. आणि साधं सूत्र आहे, तो आरसा आपला मित्र करायचा परीक्षा होईपर्यंत. काय करायचं? जसं मी म्हटलं की विद्यार्थी हा शिक्षकांचा आरसा असतो, तसा तुमच्या घरातला आरसा जसं फक्त चेहरा पाहण्यासाठी आणि भांगपट्टी करण्यासाठी नाहीये. त्या आरशालाच तुमचं वेळापत्रक लावून ठेवायचं, त्या आरशालाच तिथं तुमचं ते गेलं की दिसत लटकवून ठेवायचं. आणि तो लगेच सांगणार हे तुझं विसरलं का, आज हा पेपर आहे का, उद्या तो पेपर आहे का, सांगणार. कधी कधी पेपर पण विसरतात तो काही मुलं टेन्शन मध्ये, पेपर सुद्धा विसरतात कधी कधी. असं पण घडलेलं आहे, असं काही नाही, असं घडलेलं आहे. सिनियर कॉलेजला तर पेपरचं टायमिंग 10 ते 2:30 आणि 72 एकदा पेपरला आला की 3 ते 5, 5:30. तू म्हणजे आज पेपर एवढंच मला माहिती, मी दुपारी आलो, असं कुठे असतं? त्याचं कारण कसं बॅकलॉग होता, बॅकलॉगचे पेपर 3 ते 2:30 असायचे आणि रेग्युलरचा पेपर सकाळी असायचा आणि एकाच दिवशी 2 पेपर येतात. त्यात त्याची झाली गफलत, तारीख बरोबर लक्षात राहील पण वेळच विसरला. घटना घडतात अशा. तर आरसा आपला मित्र, रोज आरशापुढे गेला की तुम्हाला टाइम टेबल तुमचा रिसीट. आणि टाइम टेबल फक्त परीक्षेचं नव्हे तर तुमच्या अभ्यासाचं सुद्धा. सक्सेस कीज असं आपण, तो काही असा मंत्र नाहीये, फट स्वाहा केलं की लगेच असं नाही. त्याचं तंत्र आहे, मंत्र नाही. मंत्र माझ्याकडे पण नाहीये कुठे, पण तंत्र आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी टेक्निक फार महत्वाचं, तंत्र फार महत्वाचं आहे. मागं मी एकदा एक प्रख्यात शिवव्याख्याते नितीन वानगुडे पाटील यांचं व्याख्यान ऐकलं होतं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी एक तंत्र काय असतं आणि तंत्राची यशामध्ये किती मोठी म्हणजे मदत होत असते ते सांगितलं. आणि तंत्रावरच ते बोलत होते, त्यांच्यात वेगवेगळ्या उदाहरणं देत होते. आणि त्याने जगज्जेता नेपोलियन बोनापार्टचं उदाहरण दिलं. हा जगज्जेता कसा ठरला, हा जगज्जेता कसा ठरला. आणि मग एकदा युद्ध मोहिमेवर असताना शत्रू सैन्याचं तिकडं तळ पडलेलं आहे, इकडे यांचं आहे आणि कधीही युद्ध आता सुरू होऊ शकतं. अशा वेळी यांच्या स्वसैन्याने शत्रू सैन्यातले काही 2-3 सैनिक पकडले. युद्ध कैदी म्हणून त्यांना नेपोलियन बोनापार्टच्या समोर उभं केलं गेलं. एखादा म्हटलं असं, अरे हा शत्रूचा सैनिक आहे ना, शिरच्छेद करून टाकायचा. पण त्याला काहीच नाही, त्यानं जवळ घेतलं, त्याच्या पाठीवर हात टाकला आणि अजून युद्धाला कुठं सुरुवात झाली का म्हणे, नाही झाली ना, त्यांची काही चूक आहे त्याच्यात नाही. आणि त्याच्या पाठीवर हात टाकला आणि त्यांना सांगितलं जावं, सोडून दिलं.
यांच्या सैनिकाचा सरदार म्हटलं की तुम्ही असं कसं काय केलं? आणि त्यांनी आज चूकच काय केली नाही, अजून युद्ध सुरू झालं नाही, कशाला शिक्षा करायची? दिलं सुरू. नंतर सरदाराला बोलावलं आणि तू एक तुकडी घ्यायची आता दुसऱ्या दिवशी, आणि हा जो तळ आहे शत्रू सैन्यांचा त्याच्यावर चाल करून जायची. चाल करून जायची पण हल्ला नाही करायचा, म्हणजे हल्ला केल्यासारखं दाखवायचं आणि लगेच पळायचं तिथून मागे. तू मागे पळायचं, मागे पळायचं आणि इतका मागे पळायचं की ते सगळं सैन्य तुझ्या मागे लागलं पाहिजे, त्यांच्या टोळ्या तुझ्या मागे लागल्या पाहिजे आणि तू सरळ पुढे जायचं जंगलाच्या दिशेने तुझी टोळी घेऊन, म्हणजे शत्रू सैन्य सगळं तुझ्या मागे लागलेलं पाहिजे. आणि बाकीच्या टोळ्यांच्या प्रमुखांना बोलून त्यांना काही मंत्र सांगितले, तंत्र सांगितले. पहिल्या तुकडीनं ठरल्याप्रमाणे केलं, हल्ला केला, शत्रू सैन्यावर हल्ला केला, शत्रू सैन्य जागं झालं, शत्रू सैन्याने प्रति हल्ला केला आणि त्यांचा प्रति हल्ला पाहून ही पहिली तुकडी पळाली सरदाराची, त्याच्या मागे ते सैन्य लागलं आणि मैल 2 मैल 3 मैल असा तो पाठलाग चालू असताना त्या बाकीच्या तुकड्यांना मध्ये लपवून ठेवलेलं होतं. ज्यावेळी ह्या सगळ्या सैन्याच्या तुकड्या म्हणजे शत्रू सैन्य पूर्णपणे पुढे आलं आणि मागं दबा धरून बसलेल्या या सगळ्या तुकड्यांनी त्यांच्यावर मागून हल्ला केला आणि शत्रू सैन्याला जिरीस आणून पराभूत केलं. नेपोलियन बोनापार्टचा विजय झाला. विजय झाल्यानंतर सगळे एकत्र आले. पहिला सरदार असं म्हटला की हे तुम्हाला कसं काय सुचलं, हे टेक्निक तुम्ही कसं काय आत्मसात केलं, कुठून तुम्हाला ही आयडिया आली आणि तुम्ही शत्रू सैन्यावर हल्ला करून नेस्तनाबूत करून टाकले. नेपोलियन बोनापार्ट म्हटला की त्यांच्या 2 सैनिकांना 2-3 सैनिकांना ज्यावेळी पकडून आणलं होतं, तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता की यांचा शिरच्छेद केला पाहिजे. आपण त्याला सोडून दिलं. सोडून देत असताना मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की यांना पुढूनच चिलखत आहे, मागून चिलखत नाही. आणि मग यांच्यावर मागून अटॅक केला तर यांना कशा पद्धतीने आपण नेस्तनाबूत करू शकतो ही आयडिया मला आली, तंत्र मला लक्षात आलं. त्या तंत्राचा मी बेमालूम उपयोग केला. कमी सैन्यांच्या साह्याने मी भव्य असले शत्रू सैन्य आहे त्याचा पराभव करू शकलो. त्याला एकमेव कारणीभूत तंत्र, टेक्निक. कुठल्याही यशाचा मूलमंत्र जो आहे तो टेक्निक आहे, तंत्र आहे. तसं अभ्यासाचं तंत्र आहे, तसं अभ्यासाचं तंत्र आहे, तसं सक्सेसचं तंत्र आहे. जसं वेळेचं महत्व आहे, मूल्य आहे, 28,800 मिनिटं आहे, त्या 28,800 मिनिटाचं युटिलायझेशन विशिष्ट टेक्निक मी कसं करेल याच्यावर तुमचं सक्सेस रेट आहे. याच्यावर तुमचा सक्सेस रेट किती हाय आहे किती लो आहे ते ठरणार आहे. ज्यावेळी तुम्हाला 10वीतून तुम्ही 11वीत आलात, 11वीतून 12वीत गेलात, तुमच्या टेस्ट घेतल्या जातात. मी यांना सांगितलं की जास्तीत जास्त परीक्षांचा सराव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स बिल्डअप होणार. त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा असेल, त्यांची आकलन क्षमता वाढवायची असेल तर परीक्षांचा सराव. परीक्षा वेगवेगळ्या पद्धतीच्या जशा असतात, टेस्ट असतील किंवा 3 माहिती 6 माहिती काय असेल, पण त्याच्या बरोबरीनं त्यांच्याकडनं 5-5 प्रश्नपत्रिका सोडवून घ्या. साधी गोष्ट. तुम्हाला ती शिक्षा वाटेल आजच्या काळात. 5 प्रश्नपत्रिका किती मुलांनी सोडवून दिल्या? 5 प्रश्नपत्रिका. व्हेरी नाईस. तर ज्यांनी प्रश्नपत्रिका सोडून दिल्या ना आता कदाचित ते विसरून गेले असतील आम्ही काय सोडून दिले. मला माहित आहे. पण तुम्ही जे काम केलेलं आहे ते वाया गेलेलं नाही. हे माझा शब्द आहे. हा शब्द तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर तुम्ही म्हणायचं बरोबर बोलले. वेळ नाही लागला 5-5 प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायला. आणि त्या तपासण्यासाठी वेळ घालवायला आणि तुमचा वेळ दौडायला वेळ नाही लागला. त्याच्या मागे एक सायकॉलॉजी.
म्हणून मी सरांना आता जस्ट विचारलं, आपले 5-5 प्रश्न दिल्या का सोडून? मी दिल्या. त्या तंत्रातलाच एक पार्ट आहे. आणि ज्या तुम्ही सोडवून दिलेल्या प्रश्नपत्रिका आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की ज्यावेळी आम्ही पालक सभा घेतो त्यावेळी काही पालक नाराजी व्यक्त करतात. ज्यावेळी मी शिक्षकांशी बोलतो त्यावेळी मग ते कधी बॅच विषयी बोलतात, ही बॅच नाही भारी, ती बॅच जरा थोडीशी गल आहे, ती बॅच आम्ही सांगणार. म्हटलं तसं काही नाही, प्रत्येक येणारी बॅच सारखीच असते, सगळ्या बॅच सारख्याच असतात, बारीक डल असं काही नसतं. फक्त त्या बॅच मध्ये स्फुल्लिंग चेतन, त्या बॅचनं ते आत्मसात करणं आणि त्या बॅचनं अभ्यासात गती घेणं हे त्या बॅचवर नाही, त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. त्यांची मानसिकता बिल्डअप होण्यावर आहे. नापास झालेला माणूस जर आज प्राचार्य होऊ शकतो, नापास झालेला माणूस प्रोफेसर होऊ शकतो, नापास झालेला माणूस PhD होऊ शकतो, नापास झालेला माणूस जर युनिव्हर्सिटीमध्ये कधीच पहिला नंबर सोडत नाही, खेळात पहिला नंबर सोडत नाही, बॅचवर दोष देण्यात काय? त्या बॅचची मानसिकता फार महत्त्वाची. खूपदा आता वैष्णवी म्हटली की आम्हाला 16 काय 17 पाऱ्या मार्क पडायचे, घरचे पण नाराज होतात. कधी कधी पालकांना वाटतं की शिक्षक शिकवत नाही, शिक्षक लक्ष देत नाही, शिक्षकांना वाटतं हे सगळे कोरोनातलं प्रॉडक्ट आपल्या पुढे आलं, फुकटपाठची सवय झालेली आहे ना, समस्या आहे म्हणून काय त्याला उपाय नाही का, तोडगा नाही का, पर्याय नाही का? आहे ना. अरे कर्म करे तो नर का नारायण बन जाता है असं म्हटलं जातं. सिद्धांत आहे रयत शिक्षण संस्थेचा, कर्मवीर बाबा पाटलांच्या तत्वज्ञानावर सूत्र आहे महात्मा गांधीजींनी सांगितलं. कर्म करे तो नारायण बन जाता है. आम्ही जर प्रयास केले, कष्ट केले, परिश्रम केले, वापर केले तर होऊ शकतो. बॅगचा दोष नाही, त्या बॅगच्या मानसिकतेचा दोष. आणि खरं आहे वैष्णवी तू जे बोलली, 10वी पर्यंत काहीच कळत नसतं आणि 11वी एकदम सायन्सला उडी मारतो. पॅटर्नच बदललेलं असतं, सगळंच बदललेलं असतं. ते सायन्स करता करता 7 महिने निघून जातात आणि पालकांना वाटतो माझ्या मुलीला 90% मार्क 10वीला होते, आता कसे पडले याचा आत्मशोध घ्यायला पाहिजे. हे तू बोलली ते खरंच आहे, कसे पडले तिलाच कळलं नाही. 80% का काय म्हटली 10वीला, बरोबर? तिलाच विश्वास नाही बसला, मला कसं काय 80 पडलं. 10वीला आहे सगळं, कशा गमती जमती तुम्ही 10वीतून आलेलं आहे मला माहिती आहे. तुमच्यापैकी कित्येकांना जर आत्मचिंतन केलं, कुणाला 87 आहे, कुणाला 85 आहे, कुणाला 77 आहे. मी तर पहिल्याच मीटिंग मध्ये सांगत असतो पालकांना, तुम्ही ह्या मार्कावर जाऊ नका, याच्याकडे 25% मार्क वजा करा, क्लिअर कट वजा करा. हे 25% त्यांना मिळालेले बोनस आहे, ते वजा करून जे मार्क आहे ते तुमच्या विद्यार्थ्यांची, मुलाची मार्क, तुमच्या मुलीचे मार्क, खरे मार्क. 1-2% सोडून द्या, जनरली बोलतोय, इन जनरली बोलतोय. आणि मग त्यावेळेचा 50-55-60चा जो रेशो असतो तो एकदम 25चे ऍडिशन झाल्यामुळे तो 85-75-80च्या पुढे जातो. पालकाला काय आपलं मुलं देऊ शकतो, त्याला सायन्सलाच घेतलं पाहिजे. माझ्यावर इतके दबाव येतात, इतक्या चिठ्ठ्या येतात, नाही सायन्सच पाहिजे. ठीक आहे, दिलंय सायन्स, मग ते झेपलं पाहिजे, पचलं पाहिजे, पटलं पण पाहिजे. मग सायन्स घेतलं तर ते सायन्स करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. कधी कधी मुलांना बळजबरीनं पालकांनी सायन्स दिलेलं असतं, जसं वैष्णवीला दिले. मग तिला झेपेल का, पचेल का, रुचेल का, नाही याच्यातून काय डॉक्टर होशील, याच्यातून काय तू इंजिनियर होशील, एवढंच असतं डोक्यात, बाकी काहीच नसतं. प्रत्येक पालकाला वाटणं साहजिकच आहे आणि पर्यायानं हे टाकलं जातं. तर ठीक आहे, आता पदरी पडलं पावन झालं असं म्हणतो आपण, नाही ते घेतलंय ना आपण, घेतलं तर मग आपण दटलं पाहिजे, घेतलं तर त्याच्यात आपण केलं. आणि मग त्याचं टेक्निक नावाची गोष्ट आहे आणि त्या टेक्निकचा तंत्राचा भाग म्हणून आम्ही हे प्रयोग आम्ही करतो. पण शेवटी टेक्निक हे बाहेरून दिली जाणारी गोष्ट नाही हो. सगळंच टेक्निक काय बाहेरून दिलं जात नाही. तुमच्या स्वतःला लागलेला आत्मशोध असतो, टेक्निक असतो स्वतः, ज्याला त्याला स्वतःच टेक्निक असतं. मी माझं टेक्निक सांगतो, माझ्या यशाचं रहस्य त्यावेळी. ज्यावेळी मी 2 वर्ष
वाचनाचा छंद असल्यामुळे थोडासा ग्रास्पिंग पॉवर वाढला, आकलन क्षमता वाढली. पेपर मी खूप वाचायचो. पेपरचे आग्रह लेख, मोठे मोठे लेख वाचायचो. त्याच्यातून एक मला अख्खं जग काय आहे कळायला लागलं, समाजकारण काय कळायला लागलं, अर्थकारण कळायला लागलं. अगदी त्या 2 वर्षांना माझं मेंदू सुपीक करून टाकलं. इतरांपेक्षा मला 2 पावलं जास्त कळायला लागलं, एवढं मी 100% सांग. आणि मग मी जेव्हा 10वी क्रॅक करून 11वीत प्रवेश घेतला, शेवटी आलेली मुलं 10वी पास झाली, माझ्यापेक्षा किती वर्षांनी लहान, त्यांचा मेंदू माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहानच की नाही, किती हुशार असले ते. आणि माझा मधल्या काळात सुपीक झाले. आणि मग मला एक सूत्र सापडलं, म्हणजे 2-3 सूत्र. पेपर लिहायचा तर कुठल्या शैलीने लिहायचा, मग अक्षर कसं सुधरवायचं. मग त्यावेळी टेक्निक सापडलं की बा शाईचा पेन वापरला की अक्षर सुधारतो. मग शाईचा पेन वापरून अक्षर सुधारवलं. आर्ट्सला असल्यामुळे लिहावं खूप लागायचं. मग शाईच्या पेनाची सवय लागली आणि गिचमिडं अक्षर माझा अत्यंत दाणेदार झाले, मोत्यासारखं व्हायला मदत झाली. मग अक्षर सुधारलं की तिथं अर्धी लढाई जिंकलेली असते. दुसरं टेक्निक मला सापडलं कुठलं, की प्रॉपर पुस्तकं मी वाचायला लागले. प्रॉपर वाचायचं म्हणून मी प्रॉपर वाचायला लागलो. आणि प्रॉपर वाचल्यामुळं चांगलं आकलन वाढलं. मग बाजारात अपेक्षित भेट कुठं, गाईड्स भेट कुठं, नोट भेटतात, मी त्या पण यूज करायचे. अमुक उत्तर त्याच्यात कसं सोडवलं त्यांनी, असं सोडवलं. आपले सर कसं देतात असं देतात. आणि पुस्तकातून मला काय कळलं हे मी तिन्हीचं मिळून एक मी भेसळ करायचं. आणि माझी स्वतःची 4थी भाषा वापरून मी उत्तर तयार करायचं. स्वतःची 4थी भाषा मला सापडलेलं ते. पर्यायानं जी मुलं 100% शिक्षकावर अवलंबून असायची, ती शिक्षकाचं ॲज इट इज पाठांतर. पाठांतर नावाची गोष्ट तर आमच्या मानगुटीवर अशी भूतासारखी असते. पाठांतर कधी ब्लँक होईल सांगता नाही, हँग होईल सांगता नाही. लिंक तुटली का संपला विषय, रेंज गेली का संपला विषय. पाठ काय करायचं असतं, पाठ काही सूत्र करायचे असतात. पाठ काय करायचं असतं, पाठ एखादी म्हणजे समजा भाषा विषय असेल कवितेच्या ओळी करायच्या असतात, श्लोक करायचे असतात, निबंध लिहिताना कसं यूज, हे पाठ करायचं असतं. या गोष्टी पाठ करायच्या. आखी उत्तराच्या उत्तर पाठ करून लिहिता येत नाही. ती उत्तराचा आकार माझ्या तंत्रानं लिहिली, माझ्या भाषा शैलीत मला येईल. आणि मग मी 3 भाषा शैलींचं एकत्र झालेलं जे आहे त्याचं माझी स्वतःची 4थी असेल. पर्यायानं परीक्षेत काय व्हायचं, शिक्षकाचं अनुकरण करणारी मुलं जी असतात ती शिक्षकांची उत्तर लिहायची, जे गाईड वापरायचे ते गाईडची लिहायची. आणि माझं उत्तर मात्र त्या दोघांपेक्षाही वेगळं असायचं. उत्तर सारखंच, पण भाषा वेगळी, तिच्यात एक दमदारपणा असायचा, एक शैली असायची, एक तंत्र वापरलेलं असायचं. आणि पर्यायानं वर्गामध्ये जे काही 100-125 मुलं असायची त्याच्यातला पेपर सगळा उजवा ठेवायचा. आणि मग अंतिम परीक्षेला, पूर्व परीक्षा जी असते त्यावेळी मला शिक्षकांनी बोलवून घेतलं. माझे पेपर मुद्दाम बाजूला ठेवले होते. आणि सगळ्या शिक्षकांमध्ये चर्चा झाली का हे माझ्या विषयाचे याचे पेपर पहा, तो म्हणतो याचे माझे पेपर पहा, तो म्हणतो याचे पेपर. प्रत्येकाची चर्चा झाली आणि त्यांनी एक पेपर माझं काढून ठेवलं. मला बोलून घेऊन मला म्हणे की हे तू कुठून लिहिलं, कसं लिहिलं. मी त्यांना सांगितलं मी असं करतो म्हणलं. खूप सुंदर, बेस्ट. आणखी याच्यात थोडी सुधारणा कर, 1-1.5 महिना परीक्षेला आहे बोर्डाच्या. तोपर्यंत मी कुठंही पटलावर नव्हतो. त्या परीक्षेत मी पटलावर आलो, शिक्षकांच्या नजरेत आलो. आणि मग बोर्डाच्या परीक्षेला मी सगळी हत्यारं खर्चून गेलो. आणि तिथं जेवढं काही मला कौशल्यपूर्वक पेपर लिहिता येईल तितके कौशल्यपूर्वक पेपर मी सोडवले. आणि व्हायचा तोच परिणाम झाला. मी त्यावेळी 3रा बोर्डामध्ये. त्याचं कारण शिक्षकांना माझ्याविषयी वाटलेला विश्वास आणि त्यांनी सांगितलं मला, तो त्यांनी कॉन्फिडन्स दिला बरं की तुझ्यामध्ये काही वेगळं पण आहे, तू आणखी याच्या थोडे एफर्ट्स घे, तुझ्या हातात महिना देत नाही. आणि मी आणखी एफर्ट्स घेतले. त्याचा परिणाम हा झाला की मी सक्सेसच्या अत्युच्च टोकाला गेलो. आणि त्या टोकाला गेल्यानंतर मी कधीच मागे ओढू पाहिजे. म्हणून तंत्र फार महत्वाचं आहे, टेक्निक फार महत्वाचं. अभ्यासाचं तंत्र असतं, पेपर लिहिण्याचं तंत्र असतं, कुठल्या प्रश्नाचं उत्तर
कधी सोडवावं, कसं सोडवावं त्याच्यावर असतं. डिस्क्रिप्टिव्ह असेल तर डिस्क्रिप्टिव्हचं तसंच असतं. नुसतं पाठांतर करून काही होत नाही हे लक्षात ठेवा. पाठांतर काय करायचं असतं हे मी तुम्हाला सांगतो. आणि वेळेच्या बरोबरीने मग तंत्र नावाची गोष्ट फार महत्वाची, टेक्निक नावाची गोष्ट फार महत्वाची आहे. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आपण शेवटाकडे या ठिकाणी येणार आहोत. शेवटाकडे येत असताना मी रिसिप्टच्या संबंधामध्ये सरांनी जो किस्सा सांगितला त्या बाबतीतच आणखी एक त्याच्यात ऍडिशन करतो. म्हणजे आरसा आपला मित्र करा हे तर सांगितलंच मी. तुमचे रिसिप्ट पुन्हा एकदा नीट पाहून घ्या. म्हणजे मी आता प्रशासन सांभाळताना माझ्या पुढे काही केसेस येतात, निकाल लागला. मार्क स्वीटवर स्पेलिंग चुकलंय, आईच्या नावाचं स्पेलिंग चुकलंय, माझ्या आडनावाचं स्पेलिंग, तेव्हा तक्रार घेऊन, आणि तक्रार घेऊन आल्यानंतर ती दुरुस्ती करण्यासाठीचा खर्च तुम्हालाच करावा लागतो. बोर्डामध्ये तुम्हाला जावं लागतं. ती दुरुस्त लगेचच होईल याची गॅरंटी नसते. रिसिप्ट आत्ताच चेक केलं की आपल्याला आत्ताच ती दुरुस्ती लगेच सुचवता येते. म्हणून रिसिप्ट आलंय, आपण ठेवलंय खिशात असणार, रिसिप्टवरचं तुमचं नाव, तुमचं आडनाव, तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, ह्या गोष्टी पाहून घ्या. पाहून घ्या. म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष करतो आपण. जसं रिसिप्ट घरी विसरणं चुकीचं आहे तसंच हे. सरांनी खूप सूचना दिल्या तुम्हाला. मोबाईल वापरा, मोबाईल वापरू नका, इलेक्ट्रॉनिक कुठली उपकरणं आणू नका वगैरे. प्रॉब्लेम आमचा काय झालाय सांगू का? आम्ही डिजिटल डिटॉक्स डे साजरा करतोय, डिजिटल डिटॉक्स विषयी सातत्याने प्रबोधन करतोय, तरी आम्ही मोबाईल शिवाय नाही जगू शकत, कॅल्क्युलेटर शिवाय नाही जगू शकत, नाही जाऊ शकत आम्ही. इतके आपण परावलंबी झालेलो, इतका आपला मेंदू आता पूर्णपणानं ताब्यात घेतलेला आहे. अरे पण किमान आपण पेपरला चाललोय त्या दिवशी कधी आपण मोबाईल घरी ठेवून आला तर काय बिघडणार आहे? जग कोसळणार आहे? कोसळणार आहे का जग? बरं, तो स्विच ऑफ करून ठेवायचा, सॅक मध्ये ठेवायचा म्हटलं तरी रिस्क आहे. त्या पेपरच्या टेन्शन मध्ये आपल्याला स्विच ऑफ करायची भान राहिलेलं नसतं. खरं तसाच ठेवतो, तो वाचतो, तो वाचला कोणी पण उचलून येऊ शकतो, काढून येऊ शकतो. मग माझ्याकडे येतं, जर सीसीटीव्ही चेक करा. अरे काय चेक करा? आता नाही जरा करावा लागतो, सोडून द्या. कारण आई वडिलांनी कष्ट करून तो दिलेला असतो. खरं तर मी तिला म्हणू शकतो, तुम्हाला आधी सूचना दिली होती ना, कशासाठी आणला? गेला तर आम्ही नाही जबाबदार, तिकडच मी नाही पाहणार, मला काही वेळ नाही एवढा तुमचं सीसीटीव्ही पाहायला. पण मी तसं नाही करत, तो भाग सोड. पण मुळात मोबाईल आणायचंच कशाला त्या दिवशी? कामाला कोसळणार आहे का त्याच्यामुळे? दादा पाटील महाविद्यालयामध्ये आपण काही प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत. इथली परीक्षा ही आजपर्यंत अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेतली जाते. म्हणूनच जिल्हा शिक्षण अधिकारी आजही आमच्या शिक्षकांना काही म्हणतात की दादा पाटीलच्या विषयी आम्हाला फार काही पाहायची गरज पडत नाही. एखादी व्हिजिट झाली तरी खूप झालं. तुमचं प्रॉपर सिस्टमच तुमची इतकी डेव्हलप आहे आणि पहिल्यापासून आपला पॅटर्नच आहे. कॉपी मुक्त परीक्षेचा आपला पॅटर्नच आहे. त्याच्यामुळे काही जण पूर्वी ऍडमिशन घेत नव्हतं. नको तिकडं कॉपी नाही करू दिली जात. मग कुठं जिथं कॉपी करू दिली जाते, फुकट पास केलं जातं, तिकडं जो आहे तिथं 10,000 ज्यादा फी करू, पण तिकडं जाऊ, इथं नको. का बरं? कष्ट करायची लाज वाटते का? मी सांगितलं ना, कोणीही ढ नाही या जगात, कोणी पास होऊ शकतो, पण कष्ट. आम्हाला कष्ट करायचे नाही, मेंदू चालवायचा नाही, फुकट पास व्हायचं. आणि नेमकं आमच्याकडं ब्रीद वाक्य आहे, फुकट कुणाचे घ्यायचे नाही, फुकट कुणाला, आपलं ब्रीद आहे. आणि कशासाठी? पंगू व्हायचं. कशासाठी? पंगुत्व आहे. म्हणाला तरी समाधान आहे का? नुसतं पास झाल्याचा तेव्हा मिळवण्यासाठी का? कशासाठी? म्हणून इथं पॅटर्न आपण डेव्हलप केला तरी पण 100% आम्ही सक्सेस आहोत अशातला भाग नाही. काही मुलं हसली तेव्हा, म्हणजे रडी सर बोलत असताना काही मुलं हसली का? त्यांना माहिती आम्ही कशी धुळधळ केलेली आहे काही शिक्षकांच्या डोळ्यात, आम्ही कॉपी करून कसं फसवलंय त्यांना माहित आहे. मी काय असं इथं जाहीर दावा कधीच करणार नाही 100% कॉपी मुक्त कॉलेज आहे. मला चिठ्ठ्या सपाट्या सापडतच ना असते परीक्षेच्या काळात.
तुम्हाला माहिती आहे ना, 100% आम्ही सक्सेस आहोत. नो, पण जास्तीत जास्त आपला प्रयत्न आहे. कॉफी नाही परीक्षा ती होताना आपण ऑलरेडीच भविष्यामध्ये यांना जे फेस करावं लागणार आहे, भविष्यामध्ये यांना जे सामना करावा लागणार आहे. सेल्फ कॉन्फिडन्स आपण कधी शिकणार आहोत जायला, स्वतःच्या आत्मविश्वासाने घेतलं. अरे काय आत्मविश्वास पाहिजे, नुसतं एक एक्स्ट्रा पेन, एखादी पट्टी खिशात रिसिप्ट चालला परीक्षेला बिनधास्त. हा कॉन्फिडन्स आमच्यात कधी येणार आहे? आम्हाला कुबड्यांची गरज नाही, आम्ही पंगू नाही आहात, आम्ही आमच्या एकदम होणार म्हणजे होणार. हे कधी येणार 100%? माहिती आहे, सगळी पाची बोटं एका सारखी नसतात एका हाताची, सगळ्यांचीच तेवढी ग्रास्पिंग पॉवर नसते, सगळ्यांचीच IQ लेवल तेवढी नसते. मान्य आहे, काहींना ती एक लत लागलेली असते, सवय, पंगुत्व, उबडी घेण्याची, आणि मग ते करतात हा प्रयत्न. पण तो होऊ नये म्हणून आपण प्रयत्न. आणि मग नेमका आता सरकारनं तर एवढं ऍक्शन मोडवर गेलंय की मागच्या वर्षापासून त्यांनी खूप या बाबतीमध्ये गांभीर्याने घेतलं. या वर्षी आणखी त्याच्यामध्ये नवीन गोष्टीचं ऍडिशन केलं. आता प्रत्येक वर्ग खोलीमध्ये परीक्षा हॉलच्या CCTV कॅमेरे कंपल्सरी केले. लाईट जाओ नाहीतर तिथं काही हो, तुम्ही तिथं परीक्षेच्या दिवशी, पेपरच्या दिवशी तुमचे जनसेट लावा, काय लावायचं लावा, सगळं आम्हाला रेकॉर्डिंग लागणार आहे. म्हणजे आता कॅमेऱ्याच्या अंडर परीक्षा द्यायची आपल्याला. आता आम्ही सगळीकडे CCTV आहेत आपल्यावर. इथं झडती घेत असताना आपल्या महाविद्यालयाच्या प्रॅक्टिसेस आहेत. मुलींची झडती फक्त महिला शिक्षिकाच घेतात, त्या पण अंडरग्राऊंड, ओपन नाही. तरी सुद्धा काही मुलींच्या भावना दुखावतात. आणि मग म्हणजे त्या तुम्ही नसतात, आता बाहेरचे यायला लागेल ना, मिश्र झालंय ना, त्यांना निमित्त लागतं काहीतरी. म्हणजे मागच्या वर्षी मिश्र पद्धत आहे. तुमच्यापैकी किती मुलांचे नंबर आता दुसऱ्या शाळांमध्ये आले? हात वर करा. 85.85. आता घ्या. पण मला नेहमी असं वाटायचं, मला भीती नाही, आपल्या महाविद्यालयाची मुलं कुठेही जाऊ द्या, ते त्यांचं कॉन्फिडंटली लिहितील, काय फरक नाही पडत कोणी किती कडक करू. सुरू झाली म्हणजे तुम्हाला वाटायला लागलं की कॉपी करायची. मनापासून सांगा बरं सगळ्यांनी एका सुरात आम्हाला कॉपीची सवय नाही, आम्ही कॉपी करणार नाही. सेंटर कुठेही आलेलो असो, हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. मला विनोद म्हणून सांगत नाही, आपण मागच्या वर्षीही अत्यंत कडक वातावरणात परीक्षा घेतली, त्याच्या मागच्या वर्षीही कडक वातावरणात घेतली. त्यावेळी मिश्र पद्धत नव्हती. त्यावेळी मिश्र पद्धत नसल्यामुळं काही मुलं दुखावली, काही नाराज झाली. मग ती म्हणजे नको दादा पाटील यायचंच नाही आपल्याला, गेली कुठेतरी. मागच्या वर्षी मिश्र पद्धत झाली. 65-35चा रेशो होता. 35% इकडे, 65% बाहेर. आणि आपला पॅटर्न तो नेहमीच आहे, असं काय नाही बाहेरच्या आले म्हणून सुरू केलं. पहिल्यापासून आम्ही आमच्या पॅटर्न परीक्षा घेतली. ती परीक्षा घेत असताना पालकांचे फार वाईट अनुभव आहे. मुद्दा काहीतरी ऍलिगेशन करण्यासाठी निमित्त लागतात. पण काही पालक तर काय मला समजतच नाही. म्हणजे जसं लहान बाळ जसं असतं ना, रांगण्याच्या आधी त्याला नाही आई भरवते, वडील भरवतात. मला तर कधी कधी असं वाटायचं होतं हेच पेपर लिहितात काय, पेपर टेबल हॉलमध्ये सोडण्यापर्यंत पालक. अरे कशाच काय पालक सेन्सिटिव्ह असं कळत नाही याला. काय जे व्हायचं ते होईल ना. आमच्या काळात आम्ही 10वी होईपर्यंत घरच्यांना माहित नव्हतं, आता विधायक नव्हतं. खरं अशा आमचे आई वडील म्हणजे आई आमची इतकी आढळली. फक्त
सांगायचं मला तात्पर्य, पालक ह्या बाबतीत एवढे सेन्सिटिव्ह असतात, मुलं त्याच्यापेक्षा 10 पट. मी म्हणतो घेतली तर घेतली धरती, काय बिघडतं? वॉटरला पूर्ण राईट्स दिलेले, अधिकार दिले. पण आता इन कॅमेरा आहे, आता इन कॅमेरा आहे, आता बसा बोलत म्हणून आता काय इन कॅमेरा केले. यावर्षी आणखी कडक केलं. मागच्या वर्षीचे अनुभव आम्हाला बाहेरच्या मुलांच्या पालकांचे वाईट आहे. आता आपल्या इथली मुलं जी बाहेर होती ती आता काय काय येऊन सांगायला लागली आमच्या शिक्षकांचं. आमच्या शिक्षकांना वाटेल, मी म्हटलं तुम्ही काय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी अभ्यास केला, ते पेपर लिहितील, परीक्षेचा निकाल बरोबर लागेल. किती निकाल लागला? आपला जिल्ह्यामध्ये टॉपचा निकाल माहिती लागला का? टॉपचा निकाल 1 नंबर आपण आहोत जिल्ह्यात मागच्या वर्षी, माहिती 1 नंबरला रिझल्ट मध्ये. आपल्या ह्या धोरणाचा फायदा आपल्याच मुलांना झाला, लक्षात घ्या, तुम्हालाच झालेला आहे. कारण कुपड्या घेऊन जर जगायची सवय लागली, अचानक जर कुपडी मिळाली नाही आणि काय करायचं प्रश्न पडतो, काय करायचं? मग कोसळल्याशिवाय पर्याय नसतो. आणि आता तर शासनानं ऍक्शन मोड, आता तर ह्या वर्षी आणखी इन कॅमेरा. तुम्ही इन कॅमेरा घ्या, नाहीतर कशी घ्या, आम्ही परीक्षा एकदम बिनधास्त देणार. आम्ही आजच पास झालेलो आहे, आम्हाला फक्त मेरिट वाढवायचं म्हणून परीक्षा द्यायची. आणि का आपले पेपर द्यायचे मग दुसऱ्या मुलांना दाखवायला? मला काही कळत नाही. आपण एवढे अपंग आहोत का? तक्रार करायची, हा माझा आपण कॉन्फिडंट आहोत ना, माझा पेपर मी का दुसऱ्याला द्यायचा? जेवढा कॉपी करणारा चूक आहे ना गुन्हेगार, तेवढाच कॉपी देणारा सुद्धा आहे. का माझा पेपर मी दुसऱ्याला द्यायचा? त्यांना काय कडक करायचं ते करू द्या. काय कडक करायचं? मी कॉन्फिडंटली गेलेलो आहे पेपर द्यायला, मी कॉन्फिडंटली पेपर देणार आणि कॉन्फिडंटली येणार. मी नापास होणार नाही याची मला खात्री आहे 100%. अशा पद्धतीने तुमच्या हातात 28,800 मिनिटं आहेत तयारी करायला. कशासाठी? त्यामुळे हे सगळं जे काही कुणी तुम्हाला सांगितलं, मागच्या मुलांनी कुणी ह्या सगळं बिंदूतून काय, मी पेपरला जाणार, मी पेपर देणार, मी पेपर देऊन येणार, संपला विषय. आणि हा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सरांनी उल्लेख केला. मला तेच कळत नाही, आपण का नाही आणायचं ना मोबाईल? नियम आहे ना, कायदा आहे ना, कशासाठी आणायचं? आणि मग मोबाईल आणल्यामुळे जर एखादी घटना घडली, त्याचं ऍप्लिकेशन शिक्षकांवर का शिक्षकांना दोष देत? नियम आहे का नाही, कायदा आहे की नाही, सांगितलेलं आहे की नाही? मग का न्यायचा मोबाईल? नाहीच नेला पाहिजे, कुणीच नाही नेला पाहिजे. मग आपण या ठिकाणी मोबाईल जप्त करतो, जे आपल्या रुटीन प्रॅक्टिसच्या परीक्षा असतात ते जप्त केलेला मोबाईल आपण नंतर देतो, पण त्याला दंड करतो. क्लिअर काय? दंड करतो. आणि त्याच्यातून मग एखाद्या विद्यार्थ्याला राग येतो, पालकाला राग येतो, त्याच्यातून पुन्हा मग काहीतरी घडतं. म्हणजे शिक्षकानं बोललं तरी राग, नाही बोललं तर का शिक्षक बोलत नाही? हा काय प्रकार? एकाला एक नाही, एकाला दुसरा नाही, असं कसं चालेल? आणि मग अशा घटना घडतात. मी म्हणतो न्यायचीच कशाला इलेक्ट्रॉनिक माध्यम? परीक्षेच्या काळात नेऊन आपण नाही तर त्याचा यूज नाही शकत, बाहेरच कुठेतरी मित्रांना ठेवून स्विच ऑफ करून. तुमच्या असतात कुठं मित्र मैत्रिणी, कॉलेज आवाज नाही आणायचं त्यावेळेस. तो विषय सहज आला आणि मला काही घटना आठवल्या त्या संदर्भामध्ये. तर मला या ठिकाणी या संदर्भामध्ये शेवटी येत असताना मला पुन्हा एकदा त्या वैष्णवीचं वाक्य आठवलं, घालमेल. अशी घालमेल होती आयुष्य मनाची. आणि खरं आहे, परीक्षेला सामोरं जाताना ही घालमेल होणं साहजिक असतं. पण ज्याचा मनापासून अभ्यास झालेला असतो ना, त्याच्या मनाची काही घाल कितीही प्रयत्न केला तरी एक नकळत ट्रेस असतो. पण ट्रेस असणं सुद्धा कधी कधी फायद्याचं असतं, असा माझा अनुभव. म्हणजे जेवढ्या परीक्षा मी PhD होईपर्यंत
घरीपर्यंत दिल्या प्रॉपर तयारी करून. मला पण ट्रेस असायचा, पेपरला जाताना ट्रेस असायचा, पण माझा प्रॉपर अभ्यास झालेला असेल आणि मी आलेला प्रश्न समजला. मला एकदा प्रश्न समजणं ही मात्र पूर्वअट असते. प्रश्न समजल्यानंतर लिहायला घेतलं की आपोआप आठवतं आपल्याला अभ्यास केलेलं. मी तुम्हाला सांगतो अगदी जादू सारखं आठवतं. प्रॉपर अभ्यास असेल, केलेलाच नसेल, इकडं दोन चिठ्ठ्या तिकडं दोन असले तर लक्ष तिकडं जातं. आई याच्यात काहीतरी मी आणलेलं, कधी आत घाली, कधी सुपरवायझर तिकडं पाहिजे, कधी काढी, मग हे नाही येणार, येत नाही, ते येत नाही लिहिता. प्रॉब्लेम्स आहेत. आणि जर मी काहीच न घेता घेऊन केलेलं आहे, माझा अभ्यास प्रॉपर आहे, मान्य आहे, मला टेन्शन आहे पेपरचं, पण एकदा मी पेपर सोडवायला सुरुवात केली, प्रश्न कळला, मला आपोआप बोलतोय फ्राईडनं सांगितलेल्या मनोविश्लेषणानुसार माणसाच्या मनाचे 3 टप्पे असतात. कॉन्शियस माइंड, प्री कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. अनकॉन्शियस माइंड हा असा प्रकार आहे, तुम्ही जागेपणी केलेली गोष्ट ही त्या अनकॉन्शियस मध्ये जाऊन बसलेली असते आणि टेन्स असतो तेव्हा ती बाहेर पडते. टेन्स मध्ये जगात घडणाऱ्या अनेक चमत्कारांच्या आणि गुन्ह्यांच्या मागे टेन्स आहे. टेन्स मध्ये खून होतो, टेन्स मध्ये हत्या होते, टेन्स मध्ये माणूस चिडतो, टेन्स मध्ये वेडा होतो, टेन्स मध्ये विक्रम करतो. टेन्स शिवाय कुठलीच जगातली गोष्ट होत. आणि टेन्स मुळे अनकॉन्शियस माइंड मधलं हे सगळं बाहेर पडतं. पेपरच्या वेळी तो टेन्स असतो तुमच्यावर नकळतपणानं, त्यावेळी अनकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन बसलेली जी गोष्ट आहे, अभ्यास आहे, वाचन आहे, चिंतन आहे, मनन आहे, तुम्ही जे काही केलेलं ते तुम्हाला आपोआप आठवत जातं आणि वेळ पुरत नाही. सूत्र आहे, ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला पेपरला वेळ पुरत नाही, आणि ज्याचा अभ्यासच झालेला नाही त्याला वेळच वेळ असतो. पण प्रॉपर ज्याचं टेक्निकल म्हणजे तंत्र घेऊन अभ्यास झालाय त्यांना चिंताच करायची, आणि त्यासाठी हे 28,800 मिनिट आहे. याचा तुम्ही पुरेपूर वापर केला आणि शेवटी जाता जाता एकच कला शाखेची मुलं आहेत, वाणिज्यची आहेत, इथं MCVCची आहेत. आता कला शाखेच्या मुलांनी पुढे काय व्हायचं ठरवलं मला माहित नाही, वाणिज्यच्या मुलांनी काय व्हायचं ठरवलं मला माहित नाही, MCVCच्या मुलांनी काय करायचं ठरवलं मला माहित नाही. पण आता शिक्षणाच्या क्षेत्रात नवक्रांती आली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यावर्षी पहिलं वर्ष आहे, पुढच्या वर्षी दुसरं आहे. पुढच्या वर्षी तुम्ही ज्यावेळी 12वी नंतरच्या टप्प्याला सामोरं जाणार आहात त्यावेळी तुम्हाला बदललेल्या शिक्षण प्रणालीप्रमाणे शिक्षण घ्यायचं आहे. त्या दृष्टीनं दादा पाटील महाविद्यालयानं 3 वर्ष आधीच प्रिकॉशन घेतलेली आहे, पूर्वतयारी केलेली आहे, स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम हातात घेतलेला आहे. त्या अनुषंगाने इथं डिग्री प्रोग्राम आणि हे केलेलं आहे. ज्यांना कुणाला उद्या BCA करायचं आहे त्यांच्यासाठी AICTE ही संस्था जी आहे दिल्लीची, तिनं कंपल्सरी आता तो फॉर्म भरणं आवश्यक केलेलं आहे. CETचं जे आता मला वाटतं 12 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया आहे. म्हणजे मी आत्ताच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MCVC सगळ्यांना सांगतो, ज्यांना भविष्यात BCA करायचं आहे, BCS, BBS, CA म्हणतात त्याला, आणि त्या क्षेत्रात पुढे जायचं आहे. कारण सगळेच इंजिनियर नाही होऊ शकत, आणि इंजिनियर्सपेक्षा BBS, CA केलेल्या मुलांचे पॅकेजेस जास्त असल्यामुळे तिकडं कल वाढला. भविष्यामध्ये एक काळ असा होता पूर्वी की आपल्याकडे 2 डिव्हिजन होत्या, मेरिट नसायचं, आपण कुणालाही द्यायचं त्यावेळी खूप दबाव यायचा, कारण चिठ्ठ्या, दबाव, ऍडमिशनसाठी म्हणजे जागा कमी. आता मात्र CETची परीक्षा असल्यामुळं बाहेर प्रबोधन नाही, त्याच्यामुळे त्याचा दबाव यायचं बंद झालं. आपली मुलं बऱ्यापैकी त्याला बसतात, त्यांना सहज प्रवेश देतात. ज्यांना BCAला जायचं आहे त्यांना ही CET देणं, त्याचा फॉर्म भरणं आवश्यक आहे. महाविद्यालयानं ती तरतूद केली. ज्याला कोणाला BCS करायचं आहे, पुन्हा तिकडं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याऐवजी कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री घेऊन पुढे जायचं आहे, डेटा सायन्स करायचं मुलं आहे, काय करायचं असेल त्या मुलांसाठी इथं BCSचा प्रोग्राम आहे. आता यावर्षी आपण MCS सुरू करतोय त्या मुलांसाठी पुन्हा PG करायला, म्हणजे
1.5 लाख रुपये वर्षाची फी भरून पुण्यात कुठं बाहेर जाण्यापेक्षा इथंच त्यांना 1 लाखाच्या आतल्या फी मध्ये MCS करायला भेटणार. BCA करायचं असेल तर MIT वगैरे एक ठराविक संस्था सोडल्या तर AICTEचा हा प्रोग्राम कुठेच नाही की ज्याची फी बाहेर BCA करायला गेल्यानंतर प्रति वर्ष 85,000 रुपये एका सत्राचे. पण आपण तो अवघ्या 35,000 मुलांना चांगल्या पद्धतीने देतो AICTEचा. ज्यांच्याकडे हे प्रोग्राम होते बंद झाले, आता विद्यापीठानं ते काढून घेतलंय आणि AICTEकडे दिले. ज्यांनी AICTEकडे गेले नाही त्यांना सांगितलं तुम्हाला या नावानं डिग्री देता येणार नाही. त्यांना सांगितलं तुम्हाला BCom CA घ्यावं, BCom कौन्सल CA असं घ्यावी लागेल. म्हणजे कॉलेज गेले नाही AICTEकडे, त्यांच्याकडे आता हा प्रोग्राम नाही. आपण एकमेव आहोत या भागातले. श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, अगदी नगर कॉलेज आपलं जे राधाबाई आहे ते पण गेले नाहीत AICTEकडे. पर्याय मग तिकडं मुलं आली नाही BCA करायला. आता त्यांनी जो कोर्स चालवला तिकडे ती फॅक्ट आहे, कारण तो BCom CA नाही. आपण मात्र BBA CA प्रोग्राम रन करतोय. ज्यांना कला, वाणिज्य, विज्ञान, MCC ज्यांना जायचं त्यांच्यासाठी हा प्रोग्राम इथं आहे. फक्त अट एकच, 12 तारखेपर्यंत त्याचा फॉर्म भरून ठेवणं आवश्यक आहे. फॉर्म भरणं आवश्यक आहे. मी आता का सांगतोय, आपल्याला आता माहित नसतं. 12 रिझल्ट लागेपर्यंत आपण जागे बसतो. रिझल्ट लागल्यापर्यंत काय करायचं, दादा पाटीलमध्ये आहे ना BCA, जाऊ तिथं. आता नो चान्स. पूर्वीचं होतं ते व्हायचं. आता फॉर्म भरलेला असेल तर चान्स, नाही तर नो चान्स. म्हणून आपण तिथं कॉल सेंटर सुरू केलं आहे, समुपदेशन केंद्र सुरू केलं आहे. मुलांना सांगितलं जात आहे, समजावलं जात आहे, त्याला परीक्षा बसण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी मदत केली जाते. हे सगळं होतं, ते इथंच चालू आहे. ज्यांना भविष्यात CA व्हायचं असेल त्यांचं आम्ही फाउंडेशन थोडंसं शॉर्ट टर्म मधून दिशा दिली. त्याच्यातून एखाद्याला प्रेरणा मिळाली, CA व्हायचं असेल तर त्यानं फाउंडेशन CA करण्यासाठी किंवा मग काय त्याला पुणे, नगर याशिवाय पर्याय नाही सध्या तरी. पण त्यांना सुद्धा CET परीक्षा आहेच, पुन्हा एंट्रन्स आहेच. ज्यांना प्लेन आर्ट्स करायचं त्यांच्यासाठी स्किल इन्हान्समेंट प्रोग्राम आपण राबवतोच आहोत. कॉमर्सचे प्रोग्राम आपण राबवतो आहोत. आपण 18 प्रकारचे प्रोग्राम डिग्री देता मुलांना स्वतंत्रपणानं दर वर्षाचं एक सर्टिफिकेट, डिप्लोमा देतो. ज्यांना प्लेन जायचं आहे, ज्यांना काहीच करायचं नाही, स्पर्धा परीक्षा करायची, त्यांच्यासाठी स्वतंत्र आहे. म्हणजे अगदी ज्याला जे आवड ते देण्याचा प्रयत्न. फॅशन डिझायनिंग पासून, ब्युटी अँड वेलनेस पासून तर अगदी तुमच्या ऑर्गॅनिक फार्मिंग पर्यंत हे सिनियर आहे. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन काहींनी ठाण मांडलेली आहे. मी सायन्सला गेलो ना तर मला डॉक्टर असायचं, मी सायन्सला गेलो ना मला इंजिनियर असायचं. हे फिक्स आहे. मी CETच देणार, मी नीटच देणार, मी JEE देणार. त्याच्यावर वर्षभर आमचे गालमे सर आणि त्यांची टीम काम करते. ती एक स्वतंत्र मुलं आहेत. काही माझ्यामध्ये 90-100 काय असतील मुलं खास करणारी. पण काही वर्षभर नव्हती, 2 वर्ष नव्हती, पण आता वाटतंय आम्ही पण तेच करणार आहे ती. आणि ज्यांनी CETचे क्लास केलेले आहेत ती सुद्धा. यांच्यासाठी आपण यावर्षी एक नवीन प्रयोग करू. महात्मा गांधी विद्यालय जे आपलं 75 वर्षापूर्वीचं विद्यालय आहे, तिथं पण काही एक चांगला स्टाफ आहे आणि आपला पण एक क्रीम असलेला स्टाफ आहे. तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही बाळा, तुझे आहे तुझं पाशी करू, तू जागा चुकलाशी. काखेत कळसा आणि गावाला वळसा असं आपण म्हणतो. आपल्या जवळ असून आपल्याला ते कळत नाही, त्याचं महत्व, मूल्य माहित नाही. दीपन नावाची परीक्षा किती मुलांनी दिली हात वर? आता ही दीपन नावाची परीक्षा हात खाली काही नाही, लिटमस टेस्ट आहे. काय आहे लिटमस टेस्ट? तुम्ही किती पाण्यात आहात हे पाहण्यासाठी. पण JEE, नीट, CETच्या अनुषंगाने मुलांचं कस पाहणारी, त्यांची क्षमता तपासणारी अशी ही परीक्षा आहे. आणि ही परीक्षा घेणारी जी संस्था आहे पाहिजे ती महाराष्ट्र पातळीवरची परीक्षा घेते आणि CET, नीट, JEE
त्या मुलांची क्षमता किती आहे त्याची डायग्नोस्टिक टेस्ट किती असते आणि त्याच्यातून हा मुलगा सीईटी होऊ शकतो, हा नीट होऊ शकतो, हा जे होऊ शकतो याचा एक रिझल्ट आपल्याला देते. अशी राज्याच्या लेवलवर काम करणारी परीक्षा आहे, संस्था. या संस्थेनं तज्ञ म्हणून ज्या लोकांना प्रश्नपत्रिका फ्रेम करण्यासाठी निमंत्रित केलेलं होतं, मला वाटतं आपल्या महाविद्यालयातले 3 शिक्षक, 2 शिक्षक त्या तज्ञ समितीच्या परीक्षा प्रश्नपत्रिकेच्या फ्रेमवर्कच्या कमिटीवर आहेत, जे स्वतः प्रश्न फ्रेम करतात. कोण कोण आहेत? उभं राहा. फिजिक्सचे प्रश्न फ्रेम करण्यासाठी खेपाई सरांची निवड केली गेली आहे आणि गालबे सरांची मॅथमॅटिक्सचे प्रश्न निवडण्यासाठी त्यांनी आता काल परवाची परीक्षा दिली. महाराष्ट्रातून असे मोजके लोक सिलेक्ट केलेले आहेत प्रश्नपत्रिका फ्रेम करायला, त्यात ही 2 आहेत आपले हे. मग दादा पाटील मध्ये क्रीम नाही का? शिक्षकांचं क्रीम नाही का? त्या यांचं गाव मेडिकलला होते गुमरे सरांचं गाव, गुमरा पारगाव आहे का कोणी? गुमरा पारगाव ऍडमिशन पाहिजे त्या भागातलं कोण आहे? पाटोदा तालुक्यात. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात काही पालक मला भेटायला, काही मुलं 11वीला होती त्यांचे होते आणि काही नवीन होते आणि ते म्हणे की पुढच्या वर्षी आम्ही काय 11वीतून 12वीला काय मुलीला ठेवणार नाही. काय कारण काय? काही अडचण आहे का? आमच्या शिक्षकांचं कष्ट कमी पडतात का? नेमकं प्रॉब्लेम काय? का मुलीला काय इश्यू आहे काय? नेमकं काय नाही म्हणे. ते आम्हाला असं कळलं की तुमच्या कॉलेजमधून देशमुख सर, घालवे सर, आणखी पण खेतमाई सर, म्हणजे 3-4 जण बदलून जाणार आहे. म्हटलं कोणी सांगितलं? बदलीची चर्चा दरवर्षी असते, पण बदलून गेले तर सोडायचं का नाही ते माझ्या हातात नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही ऍडमिशन ठेवा. ते दुसरे नवीन पालक म्हणे आम्ही ह्या लोकांचं नाव ऐकतो म्हणून आम्हाला इथं घ्यायचं. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या शिक्षकांचं नाव बीडच्या त्या सीमेपर्यंत नव्हे, कोपरगावच्या त्या सीमेपर्यंत आहे. मला माहित नाही अजून. शिक्षण संस्थेचे 235 विद्यालय, ज्युनियर कॉलेजेस आणि विद्यालय या विभागात आहेत, उत्तर विभागात, ज्या नाशिक आणि अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा 235. आणि याचं काम नगर शहरातल्या उत्तर विभागाच्या कार्यालयातून चालतं. त्यांची एक टीम आहे. त्यांनी पण नेमकं जिल्ह्यातून ज्युनियरचे टीचर्स घेत असताना आपल्या टीचर्सला तज्ञ समिती. हे आम्हाला हवेत हे शिक्षक लोक. आता आमच्या देशमुख सरांना काही खूप हाऊस आहे, पण आम्ही सोडत नाही त्यांना. आम्ही सोडत नाही त्यांना. का सोडणार आम्ही? आमच्या मुलांचं नुकसान करून आम्ही तुम्हाला कसं काय सोडणार? ते काय फक्त म्हणजे ते बोलणारे शिक्षक नाही, ते फक्त कृतीतले. सांगायचं तात्पर्य असं आहे की जर संस्थेतल्या क्रीम बॉडीमध्ये, शिक्षकांच्या क्रीम बॉडीमध्ये जर आपले टीचर्स जास्त असतील तर मग काखेचं कळसण गावाला वळसा कशासाठी? माझ्याकडे 2 मुली आल्या मागच्या 11वीतून 12वी जाताना, आणि आम्ही ते अशी अकॅडमी जॉईन केली, आम्हाला जायचं. नंतर त्यांना मी समजून सांगितल्यावर पालकांचे डोळे उघडले. पालक आले कॅन्सल करण्यासाठी गेले, पण अकॅडमीच्या ताब्यात एकदा नोटा गेल्यावर ते सोडत असते का? आपल्या कॉलेजमधल्या अत्यंत क्रीम असलेल्या 2 मुली गेल्या अकॅडमीच्या. मी आमच्या शिक्षकांना सहज परवा म्हटलं, ते अकॅडमीत गेल्यावर का
आपलं फार बारकाईनं लक्ष होतं, ते क्रीम होत्या. त्यांचा प्रोग्रेस तरी काय जरा घ्या माहिती म्हटलं थोडीशी. मला माहिती अकॅडमिक काय चालतं काय नाही, कसा बाजार चालतोय, आणि इथं सगळं असून आम्हाला त्याचं मूल्य नसतं. त्याच पद्धतीने आपलं महात्मा गांधी विद्यालय आहे जवळच, तिथं एक 2-3 शिक्षक आहे, क्रीम असते, 2-3 एकदम टॉपचे. आणि मग आम्ही या वर्षी असं ठरवलं, महात्मा गांधी विद्यालय आणि दादा पाटील महाविद्यालय, 2 संकुलाचे टॉपचे जुने सगळ्यात युनिट्स आहेत, गाजलेले युनिट्स आहेत. इथले टीचर्स टॉपर्स आहेत, आणि मग इथले टीचर्स तिथले टॉपर्स टीचर्स याचं एक संयुक्त पथक आम्ही तयार केलं. आणि जी मुलं 12वीतून आता पुढे जाणार आहे इंजिनियर होण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी, त्यांना जी परीक्षा द्यायची आहे, काहींनी आता 2 वर्ष क्लासच्या माध्यमातून काही केलेलं असेल, पण पुरेसं केलं का नाही मला माहित नाही, काहींनी काहीच केलं नाही, पण आता करण्याची इच्छा आहे. आणि मग त्यांच्यासाठी आम्ही एक 1.25 ते 1.5 महिन्याचा एक क्रॅश प्रोग्राम दरवर्षी राबवतो, दरवर्षीच राबवतो. ते मला तुम्हाला सांगायचं आहे, यावर्षी आपण तो संयुक्त राबवतो. तिकडचं क्रीम आणि इकडचं क्रीम एकत्र करू, तिकडचे काही स्टुडंट्स आणि इकडचे काही स्टुडंट्स, आणि 2च बॅच आम्ही करणार आहोत, जास्त नाही करणार. खूपही भरती करण्यात मजा आहे. आणि प्रायोरिटीनं मग आम्ही आपल्या स्टुडंट्सला जास्त महत्त्व देणार आहोत. आपल्या स्टुडंट्सला आम्ही हा फक्त 2 विद्यालयासाठी आम्ही ठेवलेला नाही, याच्यामध्ये रयतची, जामखेड तालुक्यातली, कर्जत तालुक्यातली जेवढी ज्युनियर कॉलेजेस आहेत सायन्सची, जिथं सायन्स आहे ज्युनियर, त्यांना पण यात इन्क्लूड केलं आहे रयतची. आणि ओपन टू ऑल मध्ये आपण नायगाव वगैरे पाठवतात, त्या भागातले टीचर्स पालक आज पण म्हणतात की तुमचे आहेत ना गायने सर, ते देशमुख सर वगैरे, हा आहे, मग आम्हाला घ्यायचं. ते एक तिकडच्या भागातले लोक आहेत. अशा काही विद्यार्थ्यांना घेऊन आपण हा क्रॅश प्रोग्राम जो आहे, फक्त सीईटीच्या तयारीच्या अनुषंगानं, जेईई नीटच्या तयारीच्या अनुषंगाने, सगळ्या त्याच्यापासून वंचित राहिलेल्यांसाठी आणि ज्यांनी जे काही थोडंफार आत्मसात केलं त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आपण संयुक्त घेतो. आणि यावर्षी त्याच्यात ही एक नवी भर आपण टाकलेली आहे. आणि माझं बाळाला तुम्हाला जाहीर आव्हान आहे, 1-1.5 महिन्यानं तूप खाल्लं तर लगेच रूप येणार नाही तुम्हाला. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, 2 वर्ष तुम्ही ज्या ठिकाणी शिकला, 2 वर्ष ज्या वातावरणात तुम्ही आत्मसात केलं, 2 वर्ष ज्या शिक्षकांचं तुम्ही समजून घेतलं, ऐकलं, त्याची एक सवय तुम्हाला लागलेली आहे, त्याचा एक वळण तुम्हाला लागलेलं आहे. आणि अचानक तुम्ही महिन्यासाठी कुठेतरी बाहेर जाणार, लातूर, नगर, कुठेतरी जाणार आहे, जिथं वातावरण नवं, शिक्षक नव्हे, स्टाईल नवी, सगळंच नवं, आणि ते तुम्हाला कॅप्चर करायचं, आणि महिन्यामध्ये भरभर उडून जाईल सांगता येत नाही. आणि म्हणून हा गैरसमज काढून टाका, तिकडं काही जादूची कांडी ठेवलेली नसते, आणि जादूची कांडी कुठेच नसते. आणि मग ज्याची मला सवय आहे, जे माझ्या अंगावर पडलेलं आहे, त्याच्यातूनच मी जर राहिलेल्या वेळेचा सदुपयोग करून ह्या क्रॅशच्या माध्यमातून कंटिन्यूच तयारी असणार आहे. डेली 8 ते 10 तास, आणि रुटीन दर किती 3 दिवसाला परीक्षा, म्हणजे प्रॅक्टिस मॅन परफेक्ट या उक्तीनुसार दर 2 दिवसाला सीईटी त्याची तयारी करून घ्यायची. त्याच्या प्रश्नपत्रिका जनरेट होतात, त्याचं सॉफ्टवेअर आपण घेतलेलं आहे. तुम्ही लातूर 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 काय लातूर लातूर ओरडता, आपण तिथलं सॉफ्टवेअरच आपल्याकडे घेतलेलं आहे त्या पॅटर्नने. आणि मग तिथं जाऊन जे होणार आहे, आणि आणखी आपल्याला नवं वातावरणात जे आत्मसात होणार आहे, ते आहे, त्यातून फायदा घ्या. माझं आव्हान आहे, माझा अनुभव वाईट आहे म्हणून माझं आव्हान आहे की काही मुलांना गैरसमज असतो की आता तिथं सगळं नवीन शिक्षक, नवीन हे, काही जादूची कांडी घेऊन कोणी बसलेलं नाही, आणि 1-1.5 महिन्यात असं काही जादू होत नसते, लक्षात घ्या. मग आहे त्याच आपल्या दालनामध्ये ही सुविधा तुम्हाला महाविद्यालयाने दिलेली असताना तुम्ही त्याचा फायदा न उचलता जर बाहेर जाणार असाल, तर शेवटी ते स्वातंत्र्य तुमचं,
त्याच्याविषयी माझं काही आक्षेप नाही, पण माझं एक आव्हान तुम्हाला या संदर्भात आहे, फार काही त्याच्यानं मोठा फायदा होत नाही. घेण्यात देण्याचं तिथं लावा मेस, पहा खोली, भरा फी तिथली जागाची, आणि पदरात काय पडणार, तर जेवढं इथं मिळालं तेच पडणार. मग कशासाठी आपल्या पालकांचं नुकसान आपण करायचं, कशाला 15-20 हजाराला मारायचं त्यांना तरी. आणि म्हणून तुमच्यासाठी हे दालन आपण या ठिकाणी खुलं केलेलं आहे. आता सध्या तुम्ही 12वीवर फोकस करायचं आहे, 12वीवर, पण आफ्टर एक्झाम तातडीत आपण हा क्रॅश कोर्स लगेच तुमच्या पुढच्या वाटचालीची दिशा ठरवणार साठीची परीक्षा असते, त्यासाठी आपण व्यतीत करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना मी आव्हान करतो आणि आपण शेवटी शपथ घेऊन या ठिकाणी थांबतो.